आम्ही ज्यांच्यावर काम केलं ते नंतर अनिल टाकळकर असतील, कोळेकर सर असतील किंवा पुढच्या काळात सुरेशचंद्र पाध्ये, नंतर अनंत दीक्षित, खूप नावं घेता येतील. तिथपासून ते आत्ताचे आमचे पराग करंदीकर, श्रीधर लोणी, ह्या सर्वांच्याकडनं आम्ही काही ना काहीतरी घेतलंय. कारण हे सर्व दीर्घकाळ वृत्तपत्रांमध्ये काम करतायत आणि अतिशय कमिटेड, डेडिकेशनने काम करतायत. तर असं मी म्हणेन की माझं सुदैव किंवा माझ्या पिढीचं की आम्ही तो 95-96च्या अशा काळात आलो की जो वृत्तपत्रांचा, मराठी वृत्तपत्रांचा सुवर्णकाळ होता किंवा सुवर्णकाळाचा थोडासा शेवटचा भाग होता असं म्हणेन. ज्या गावात पुस्तकाचं दुकान नाही त्या गावात पुण्याहून प्रकाशकांकडनं आलेली ताजी ताजी पुस्तकं आमच्या घरी येऊन पडायची. म्हणजे एक वेगळंच आमचं नशीब होतं असं म्हणायला पाहिजे. आणि ती ताजी ताजी पुस्तकं आम्ही घरी दुसऱ्या दिवशी ग्रंथालयात जायच्या आत आम्ही ती वाचून काढायचो रात्री. मी, माझ्या बहिणी, आम्ही सगळे तुटून पडायचो. आणि यांचं वय त्यावेळेला खूप लहान होतं, 3री-4थीत आम्ही असू. म्हणजे जेव्हापासून आपण साधारण वाचायला शिकतो, वाचायला लागतो. आणि मग त्याच्यात चॉईस नव्हता, जे पुस्तक समोर येईल ते वाचायचं. आणि खरं सांगू का, या पेशामध्ये इतर ठिकाणी जे अवगुण मानले जातील ते आमच्यासाठी गुण ठरतात. उदाहरणार्थ एक भोचक वृत्ती असणे, ज्याला आपण कुतूहल म्हणतो, की हे काय चाललंय, ते काय चाललंय, हे मला माहिती पाहिजे. किंवा एसटी स्टँडवर जाताना उगाच गाड्यांची नावं बघणं, ही गाडी कुठे चाललीये, हे मला होतं, ही सवय होती मला. ऑब्झर्वेशन होतं. किंवा आम्ही काय करायचो शाळेत किंवा अगदी ह्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये समोर लेक्चर चाललंय आणि मी मागे देश आणि राजधानी लिहून काढायचे. आता हे अगदी फालतू काम वाटेल लोकांना, पण हे वर्तमानपत्रात फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला हे माहिती पाहिजे कुठल्या देशाची कोणती राजधानी येते किंवा तो शब्द काय म्हणतात, त्याला कसं लिहितात. असले उद्योग आम्ही खूप करायचो. पण चॅनल्स आल्यामुळे काय झालं, सुरुवातीच्या काळात चॅनल्स खूप मर्यादित होती. म्हणजे ती अर्ध्या तासाने बुलेटिन द्यायची, तोवर ती आटोक्यात होती. पण जेव्हा 24 तास त्यांना देण्याचं कंपल्शन आलं असं पण म्हणूया, त्यानंतर अनावश्यक माहितीचा विस्फोट झाला असं मी म्हणेन. म्हणजे खरंच आपल्याला 24 तास सतत काही ना काही अपडेट घ्यायची गरज आहे का? आणि ज्याला आपण 24 तास वृत्तवाहिन्या म्हणतो त्या खरं तर 24 तास चालत नसतात, हेही आपल्याला माहिती आहे. अनेकांना माहित नसेल तर सांगतो. ते काही भाग रेकॉर्ड केलेले असतात, तेच पुन्हा 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 ते दाखवत राहतात. आणि ते योग्यच आहे, कारण सतत 24 तास तुम्ही दाखवूच शकत नाही कुठलीच गोष्ट अशी. अल्टिमेट जबाबदारी तुमची काय आहे, की तो किंवा त्याचं माध्यम ते कसं सुधारेल, त्याला कसं तुम्ही अधिक रिस्पॉन्सिबल होऊ द्याल. त्याचं उत्तर परत याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं की आम्हाला शिकवायला 6 महिने वेळ द्यायचे. आता हा वेळ कोणी देत नाही दुर्दैवाने. चॅनलवरती किती प्रशिक्षण देतात काय हे मला माहिती नाही. किंवा त्यांच्या त्या बोलण्याची पण खिल्ली उडवली जाते. हे जे काही आहे, हा जो धबधबा आहे, ही जी गाडी उभी आहे, हे अशा पद्धतीने ते निवेदन करतात. खूप खिल्ली उडवली जाते, कारण मराठीत आपण असं बोलत नाही. पण ते का असं बोलतात याचा जरा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्यांच्याकडे माहिती कमी असते, पण ते त्यांना अशी ताणून बसवायची असते. तुम्ही मला सांगा, हिंदीमध्ये असं लिहिताना चुकतात का हो लोक? नाही चुकत. ते नुकते बिकते बरोबर देतात की नाही सगळीकडे, जिंदगी तिथं नुकता देतात, नाही का नाही? ते चुकतात का लिहायला? नाही. बंगाली लोक चुकतात का? इंग्लिशमध्ये तर एक स्पेलिंगची चूक आपल्याला चालत नाही, लाज वाटते आपल्याला. कन्नड किंवा दक्षिणात्य भाषेविषयी मी फीडबॅक घेतला, मला त्या भाषा वाचता येत नाहीत, पण त्या तिकडच्या भाषिक लोकांशी मी बोललो तर असं कळलं की ते एक सुद्धा चूक खपवून घेत नाहीत त्यांच्या भाषेत. मग मराठीविषयी आपण का खपवून घेतो? बरोबर, एवढंच आमचं म्हणणं आहे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. बोलत राहूया पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळीची गप्पा मारतो. आज मला असं वाटलं की एक स्ट्रीम आपल्या पॉडकास्टमध्ये अजून आलेली नाही, आणि ती म्हणजे पत्रकार. आणि पत्रकार आणि पत्रकारिता हा खरं तर आपल्या आयुष्याचाच एक भाग झालेला आहे. कारण आता न्यूज चॅनल बघितल्याशिवाय आणि पेपर वाचल्याशिवाय आपला दिवस काही पुढे जात नाही. आपल्या जगण्याचाच तो एक भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माध्यम, मीडिया, जर्नलिझम, पत्रकारिता याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो. त्यामुळे ती भूमिका फार महत्वाची असते. मग बोलत राहूयामध्ये आपण कोणत्या गेस्टना बोलवू शकतो? मग माझ्या मनामध्ये खूप वर्षांपासून चे माझे स्नेही आणि छान लेखक, पत्रकारितामध्ये मुक्त संचार करणारे, आपण स्वागत करूया महाराष्ट्र टाइम्स पुणेचे वृत्त संपादक
श्रीपाद ब्रह्मे यांचं. नमस्कार. नमस्कार नमस्कार प्रथमेश. मी इंट्रोडक्शन मध्ये जसं म्हणालो की पत्रकार अजून यायचं राहिलं होतं या हो. पॉडकास्टमध्ये, आणि हम्म. तुम्ही पहिले पत्रकार आहात की बोलत राहूयामध्ये तुम्ही आलेला आहात. बरोबर. आणि सामान्य माणसाच्या मनात पडणारे प्रश्न हे मी तुम्हाला आज विचारणार आहे जरूर. या भागामध्ये. अगदी. तर सगळ्यात पहिले सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचंय की मुळात तुमचं पत्रकारितेमध्ये येणं कसं झालं? नक्कीच सांगतो. त्याच्या आधी बोलत राहूया या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केलं आणि सगळ्यांशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल प्रथमेश मी तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो. येस, तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. कारण बऱ्याच वेळा आम्ही तिकडे असतो आणि सगळ्यांना प्रश्न विचारायचं काम आमचं असतं, पण अलीकडे आता काही प्रसंग असे आले की मला या बाजूला बसायला लागलं. वा वा. आणि त्यात तो एक आनंद आहे की आमच्या क्षेत्रात आम्ही जे लिहितो किंवा त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, पण त्या सगळ्या घटना घडामोडींच्या अलीकडचे आम्ही कसे बरोबर, आहोत हे बरोबर. फारसं काही कोणाला माहिती माहिती नसतं. नसतं. अगदी परवाचंच उदाहरण घेतलं तर फुटबॉलच्या अंतिम सामन्याचं पहाटे 4 वाजता अनेक वृत्तपत्रांनी कव्हरेज दिलं. हो. तुम्ही लक्षात घ्या, ज्या पेपरची छपाई 4 वाजता संपते हा. त्या पेपरच्या 3:45 वाजता घडलेल्या घटनेची बातमी त्या पेपरमध्ये कशी आली असेल, तर याची लोकांना उत्सुकता आहे की नाही मला कल्पना नाही, पण अनेकांना माहिती नसतं काय घडतं त्याच्या मागे ते. बरोबर. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर बरोबर. त्या जे छापून येतं किंवा जे पडद्यावर दिसतं तेवढ्या पुरते पत्रकार लोकांना दिसतात किंवा समजतात. त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात. त्यांची जी काही जडणघडण किंवा त्यांचं मागे जे काही उभं असतं स्कूल, त्यांचं शिक्षण, त्यांचे संस्कार, ह्यात बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यातनं जे काही येतं किंवा त्यातनं जो काही बाहेर येतो तो पत्रकार असतो. बरोबर. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मला इथे बोलण्याची संधी मिळाली. त्यातनं माझ्यासाठी हा एक चांगली संधी आहे की ही बाजू मला सांगता येईल बरोबर. त्या सगळ्या आमच्या जमातीची. अपेक्षाच ती हा, आहे की exactly. मुळामध्ये बिहाइंड द स्क्रीन ज्याला आपण म्हणतो, बरोबर, किंवा बिहाइंड द कॅमेरा नक्की काय काय चालू असतं. अगदी अगदी. आणि त्यात आता मुख्य प्रश्नाचं उत्तर देतो की मी पत्रकारितेत कसं आलो. तर मला असं म्हणजे माझा अनुभव असं सांगतो की आपल्याकडे मी असं ठरवून पत्रकारितेत येतो असं समजून ठरवून फारसं कोणी येत नाही. सगळे बहुतेक अपघातानेच येतात. हा. त्याचं कारण असं की आपल्याकडे दुर्दैवाने म्हणा ट्रॅडिशनली काही ठराविकच गोष्टी ह्या करिअरच्या मानल्या गेलेल्या आहेत. गेल्या जात होत्या असं आपण म्हणूया आता पूर्वीच्या काळी, की फक्त डॉक्टर, वकील, सीए किंवा असे मोजके प्राध्यापक, शिक्षक ह्याच क्षेत्रात तुम्ही जाऊन करिअर करू शकता. उद्या मी पत्रकार होतो, वार्ताहर होतो किंवा संपादक होतो असं करिअर कोणी लहान मुलांना आपले आईवडील सांगत असतील असं मला वाटत नाही. मग काय होतं, मग हळूहळू जे चुकलेले असतात दुसऱ्या क्षेत्रात जाऊन त्यांना हळूहळू कधीतरी अपघाताने हे रिअलाइज होतं की आपण हे करू शकत नाही तर आपण हेच करू शकतो. आपण लिहू शकतो, आपण चांगले बोलू शकतो. आपल्या मराठी भाषेपुरतं बोलायचं तर आपली भाषा चांगली आहे, आपण याच्यातनं चांगले व्यक्त होऊ शकतो, आपल्याला त्यातलं समजतं, बातमी कळते. आणि अर्थात याचे व्यावसायिक कोर्सेस पण आहेत आणि ते केल्यानंतर तुम्हाला अधिकृतरित्या पत्रकार म्हणून घेता येतं किंवा तुम्ही एखाद्या वृत्तपत्रात काम करत असाल तरी तुम्ही पत्रकार होता, ज्याला मी श्रमिक पत्रकार म्हणतो, वर्किंग जर्नलिस्ट, तसे तुम्ही होता. आणि मग त्यानंतर त्या वृत्तपत्रात काम करायला लागतं. माझ्या बाबतीत असंच झालं. मी इंजिनिअरिंग सोडून असाच अपघाताने वृत्तपत्राच्या कार्यालयात आलो. मला ते जमत नव्हतं आणि त्यावेळेला काही अशी पद्धत नव्हती की ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा हे काय आपला कल कुठं आहे हे सांगण्याची काही. पण सुदैवाने मला ती वाट मिळाली, अपघाताने मिळाली. पण मग मी लोकसत्तामध्ये सुरुवातीला एक विद्यार्थी म्हणून रुजू झालो आणि मग तिथनं मला लक्षात आलं की आपण हे करू शकतो, आपल्याला हे येऊ शकतं. इंजिनिअरिंग करायचं तर काय पूर्ण करू शकतो इतर विद्यार्थ्यांसारखं, पण जे आवडते ते करावं. म्हणून माझ्या मते माझ्या कुवतीनुसार त्या काळात मी धाडसी निर्णय घेतला आणि असं ठरवलं की आपण हे करूया आणि मग मी तिकडे वळलो. मग पुढे आपण हे करू शकतो, हा जो पॉइंट आहे. तर असं काय घडलं की असं वाटलं आपल्याला की हे आपण करू शकतो? हा पूर्णपणे अपघाताने झालेली गोष्ट आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या एका वर्षाला मी फेल झालो होतो, म्हणजे घरी बसलो होतो त्या कारण येतच नव्हतं मला. पण त्या काळात नगरला जिथं मी राहत होतो तिथे लोकसत्ता नवीन सुरू झाला होता. ही 94 सालची गोष्ट आहे आणि त्यांची जाहिरात आली होती की आम्हाला मुद्रित शोधक पाहिजे, प्रूफ रीडर, आणि कॉलेज विद्यार्थ्यांना प्राधान्य असं लिहिलं होतं. तेवढंच एक वाचून मी तिथे गेलो. मला मुद्रित शोधक म्हणजे काय, प्रूफ रिडिंग म्हणजे काय करतात हे काहीही माहित नव्हतं. मराठी भाषा
उत्तम असावी आणि कॉलेज विद्यार्थी असावा, या 2 अटी मी पूर्ण करत होतो. म्हणजे माझं असं मला वाटत होतं की आपली मराठी भाषा चांगली, मला मराठीत चांगले मार्क पडले होते 10वीला आणि वाचन वगैरे सुरुवातीपासून चांगलं होतं. म्हणजे मी काही विद्यार्थी नव्हतो, पण मला इंजिनिअरिंग येत नव्हतं, हा बरोबर. फरक आहे. आणि त्याच्यात हे मला रस नव्हता. कळत नव्हतं. हे त्यावेळेला मला कळत नव्हतं. धक्के खाऊन फटके खाऊन ते कळालं नंतर. आणि हे एक योगायोगच आहे की मी त्या कार्यालयात गेलो, तिथं अर्ज केला, तिथं माझी निवड झाली आणि अक्षरशः लगेचच मी तिथे ते काम करायला लागलो प्रूफरिडिंगचं. म्हणजे मला समजलं की काय करायचं असतं. म्हणजे थोडक्यात चुका काढायच्या असतात. एक प्रिंट येते, त्याच्यावर छापील मजकुरात, कारण कसं आहे वृत्तपत्रात छापील मजकुरात काही चूक झाली दुसऱ्या दिवशी तर ती दुरुस्त करता येत नाही. तुम्हाला थेट 24 तासानंतर दुसऱ्या दिवशीच्या पेपरलाच त्याचा खुलासा द्यायला लागतो. त्यामुळे तिथे फार डोळ्यात तेल घालून हे बघतात की चूक होता कामा नये, म्हणून प्रूफरीडर असतात. की दिलेली बातमी त्याची प्रिंट काढायची, त्यात चुका काढायच्या, किंवा वाक्यरचना बरोबर आहे ना, शब्द चुकलेला नाही ना, काही वाक्य गाळलं गेलेलं नाही ना, किंवा नावं बरोबर आहेत ना, धचा मा झालेला नाहीये ना, हे बघणं हे त्याचं काम असतं. आणि ते मी शिकलो हळूहळू. म्हणजे तिथल्या लोकांनी मला शिकवलं. आमचे तिथे जे गुरुजी होते सतीश कुलकर्णी, ते आणि त्यातले इतर सहकारी, त्यांनी मला शिकवलं हे की अशा पद्धतीने काम करायचं असतं. तोवर माझं काही असं नक्की नव्हतं की आपण हेच करू म्हणून. पण नंतर परत जेव्हा मी पुढच्या वर्षाला आलो इंजिनिअरिंगला, तेव्हा असा एक कुठला तरी साक्षात्कारी क्षण असतो की आपल्याला असं रिअलाइज होतं की हे सगळं सोडून आपण आता परत जायला हवंय, हे इथं आपलं काही खरं नाही. तशा एका कुठल्या तरी क्षणी मी तो निर्णय घेतला. तेव्हा मी तसा लहान होतो, 18-19 वर्षाचा असेल, कारण मी 10वी नंतर गेलो होतो त्या पॉलिटेक्निकला, कमी वयात. पण ते असतो तो क्षण, असा तो कसा आला, कुठनं आला हे आपल्यालाही कळत नाही, पण तो साक्षात्कार होतो. आणि तो झाल्यावरती मी गेलो तिकडे परत आणि त्यांना जाऊन सांगितलं, मी सगळं सोडून आलोय, मला परत कामावर घ्या, मला हेच करायचं. आणि सुदैवाने त्यावेळेला असं होतं की लगेच तुम्हाला जॉब मिळायचा. पण त्यावेळेला घरनं रिॲक्शन काय होती? कारण त्यावेळेला काय, इव्हन आता सुद्धा इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी अचानक म्हणतो की मला बरोबर हे करायचंय, तर त्यावेळेला घरनं सपोर्ट होता? हो, माझ्या बाबतीत हे मी खूप सुदैवाच गोष्ट म्हणेन की माझ्या घरच्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. म्हणजे त्यांनाही कळलं की ह्याचं इकडं मन नाहीये किंवा हे, आणि हेही त्यांना माहित होतं की हा काही असा ढ नाहीये किंवा ह्याला येतंय, डोकं चालतंय, पण ते कुठं चालतंय हे कळत नव्हतं. मग कळलं की अरे आपलं मराठीत डोकं चालतंय, वृत्तपत्रात पण अशा पद्धतीने करिअर होऊ शकतं, तिथं तुम्ही काम करू शकता, तिथं तुम्हाला जॉब मिळू शकतो, नोकरी मिळू शकते, तिथं पण तुमचा पीएफ वगैरे कट होतो, असं सगळं कळलं. म्हणजे जे भीती काय असते मध्यमवर्गीयांना की स्थिर व्हा, तुम्ही सेटल व्हा, येऊन जाऊन सगळ्या आईवडिलांची अपेक्षा ती असते. जेव्हा त्यांना ह्याचा ऍश्युरन्स मिळालं की ही मोठं बॅनर आहे लोकसत्ता किंवा मोठी कंपनी आहे, तिथं तुम्हाला नोकरी मिळू शकेल पुढे चांगलं, आणि तिथे चांगले लोक काम करतच होती ना ऑलरेडी, बरोबर, तर ते क्षेत्र माहिती नव्हतं. हा आमचा म्हणजे तोटा होता किंवा ड्रॉबॅक होता मध्यमवर्गीय मुलांचा. ज्यांना ते माहित होतं ते गेले तिकडे, आम्ही ऍक्सिडेंटली गेलो, म्हणजे मी आणि माझ्यासारखे काही जण. पण ते घरच्यांनी सपोर्ट केला. म्हणजे त्यांना हे कळलं की हे नक्की करणार नाहीये. आणि कसं असतं की अशा वेळेला त्या मुलांना जपणं गरजेचं असतं. आता मी जेव्हा स्वतः पालकाच्या भूमिकेत आहे, तेव्हा मला आता हे कळतं की त्यांनी किती महत्वाचा तो डिसिजन घेतला की मला सपोर्ट करण्याचा. कारण काय होतं, मुलं अत्यंतिक टोकाचे निर्णय घेऊ शकतात किंवा काही करू शकतात. बरोबर. म्हणजे मी तसं काही करणार नव्हतो, पण त्यांनी त्याही भीतीने असेल म्हणा किंवा खरोखर चांगल्याच कारणाने असेल म्हणा, की मला सपोर्टच केला की तुला हे आवडतंय ना, म्हणजे तू घरी तर नाही बसणार किंवा काही करायचंच नाही असं म्हणत नाहीये, मग कर. आणि चांगले लोक होते सपोर्ट करणारे, ते त्यांना दिसत होतं. आणि त्यावेळेला तिथं खूप हवा होती लोकसत्ताची, म्हणजे खूप मोठा बॅनर आलाय नगर सारख्या गावामध्ये, असं मुंबईचा पेपर असं, आणि चांगल्या ठिकाणी काम करतोय असं एक त्यांना वाटलं. अर्थात मी तिथे फार काळ राहिलो नाही, पण त्यातनं तो घरच्यांचा सपोर्ट नक्की होता. पत्रकारिता म्हटल्यानंतर सतत अपडेट राहणं फार आवश्यक असतं. म्हणजे तुम्हाला चौफेर वाचनाची पण आवश्यकता असते. सतत ज्ञान संपादन करायची भूक पण तुम्हाला असली पाहिजे. बरोबर. त्यामुळे पत्रकारिता हा पेशा आहे. ते एक वेगळ्या प्रकारचं व्यसनच आहे. आणि ती झिंग असल्याशिवाय पत्रकारिता होत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चौफेर वाचनाविषयी मी म्हणालो, तर तुम्ही जे म्हणालात की वाचनाची पहिल्यापासून तुम्हाला आवड होती, पण त्यातल्या त्यात तुम्हाला कुठला स्ट्रीम किंवा मला हे जास्त वाचायला आवडतं किंवा ह्याच्यात मला जास्त लिखाण करायला आवडतंय, असं कुठलं क्षेत्र तुम्हाला त्यावेळेला खुणावत होतं? सांगतो. सुदैवाने असं आहे की मी जिथून आलो, माझं गाव जामखेड नगर जिल्ह्यातलं, तर आमच्या गावात
1887 साली स्थापन झालेली लायब्ररी होती, इतकी बरं. जुनी. हं, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा तिची ऑलरेडी शताब्दी झाली होती 1987 साली. हं. आणि त्या ग्रंथालयाचा एक फार मोठा संस्कार आमच्यावर झाला. अ, रामदास फुटाणे आमच्याच गावचे. हं. ते मला नेहमी म्हणतात, की श्रीपादचं आणि माझं आमच्या 2 कानांमधला प्रदेश आमच्या जामखेडच्या लोकमान्य वाचनालयाने सुपीक केला. हे वाह! त्यांचं वाक्य आहे. आमच्या 2 कानांमधला प्रदेश. तर ते खरं आहे. आणि तिथे माझे काका त्या ग्रंथालयाचे पदाधिकारी होते. हं, आणि त्यांचं काम होतं, की पुण्याहून ग्रंथ खरेदी करायची आपल्या ग्रंथालयासाठी आणि ते ग्रंथ जामखेडला आणायचे. हं, तर ग्रंथालय जर रात्रीच्या काळात बंद असलं, तर ते पुस्तकं आमच्या घरी येऊन पडायची. हं. आणि दुसऱ्या दिवशी ती ग्रंथालयात जाऊन त्याची नोंदणी व्हायची. तर पहा, म्हणजे ज्या गावात पुस्तकाचं दुकान नाही, हं. त्या गावात पुण्याहून प्रकाशकांकडून आलेली ताजी-ताजी पुस्तकं आमच्या घरी येऊन पडायची. वाह! म्हणजे एक वेगळंच वातावरण. आमचं नशीब होतं असं नशीब म्हणायला होतं. पाहिजे. आणि ती ताजी-ताजी पुस्तकं आम्ही घरी दुसऱ्या दिवशी ग्रंथालयात जायच्या आत आम्ही ती वाचून काढायचो रात्री. मी, हं. माझ्या बहिणी आम्ही सगळे तुटून पडायचो. आणि हे आमचं वय त्यावेळेला खूप लहान होतं. 3री-4थीत आम्ही असू. म्हणजे जेव्हापासून आपण साधारण वाचायला शिकतो. वाचायला लागतो. आणि मग त्याच्यात चॉईस नव्हता. जे पुस्तक समोर येईल ते वाचायचं. असं. मग चॉईस नंतर डेव्हलप झाला. पण आधी आम्हाला आणि त्यात लहान मोठे असं काही नाही. सगळ्यांची पुस्तकं आम्ही वाचली. मला आठवतंय बाबासाहेब पुरंदरेंचं राजशिव छत्रपती किंवा शेलार खिंडती अशी मोठी कादंबरी होती डेमी आकाराची. किंवा वपू, पु ल हे तर होतेच. रणजित देसाई. कुठलंही पुस्तक तुम्ही घ्या, ते आमच्या इकडं आधी आलेलं असायचं आणि ते आम्ही वाचायचो. तर इतक्या लहानपणी ती वाचनाची चांगली सवय लागली. तर त्याचं श्रेय त्या आमच्या गावातल्या त्या ग्रंथालयाला आणि त्या 1887 साली ते स्थापन करणाऱ्या मंडळींना आहे, हं, की त्यांनी त्या काळात तिथं ती सुरू केली लायब्ररी. हं. तर तो एक संस्कार असतो आणि त्यामुळे नंतर मग हळू-हळू डेव्हलप झालं. म्हणजे ॲक्चुअली लायब्ररी लावली आम्ही, की आता आपल्याला ते वर्गणी भरून ती मग तिथं मग लहान मुलांचं सेक्शन होतं. मग तिथे त्यांना आम्हाला लहान मुलांची पुस्तकं वाचायला द्यायचे. मग त्यात सई परांजपे असतील, सुधाकर प्रभू असतील किंवा भारा भागवत असतील, फास्टर फेणे फर्स्ट ऑफ किंवा असे अनेक राजा मंगळ वेडेकर असतील. असे यांनी लिहिलेल्या लहान मुलांच्या गोष्टी. मग त्या लहान मुलांचे म्हणजे कसं त्यात चरित्र पण असायची, की शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलंय किंवा नेताजी सुभाषचंद्र बोसांचं चरित्र लिहिलंय. ते छोटं असायचं 50-60 पानांचं. पण ते असायचं. हे सगळं आम्ही वाचलो. आणि करमणुकीच्याही गोष्टी वाचल्या. म्हणजे अजून आठवतंय डिटेक्टिव्ह डीटी नावाची एक सीरीज यायची त्यांची. ती आम्ही वाचून काढली. फास्टर फेणे वाचून काढला. आणि तो काळ असा होता ना, की त्यावेळेला मोबाईल तर नव्हताच. लँडलाईन पण आमच्या गावी फार कमी लोकांकडे होतं. टीव्ही नुकताच आला होता. तो आमच्याकडे दिसायचा नाही. त्याला खूप उंच अँटेना लावायला लागायचे. आणि ती काही केबल वगैरे तोपर्यंत आली नव्हती. मग करमणुकीच्या गोष्टी 2च होत्या. एक तर मैदानावर जाऊन क्रिकेट खेळणे, नाहीतर घरात बसून पुस्तक वाचणे. आणि मग सगळीच मुलं तसं करायची. त्यामुळे तो संस्कार आमच्यावर तो झाला वाचनाचा. आणि मैदानावर जाऊन क्रिकेट खेळणे. आणि लहानपणी आम्ही या 2च गोष्टी केल्या. बाकी काही केलं नाही. मग हळू-हळू त्यातनं ती सवय डेव्हलप. मी जसं म्हणलं, की शाळेत मला माहिती होतं, की मराठी आपलं चांगलं आहे. त्याच्या मागचं हे पूर्वसंचित होतं. आणि चांगले मार्क मला पडले होते मराठीत आणि निबंध वगैरे चांगला लिहिला होता. आणि पुढे जाऊन मग जेव्हा पेपरमध्ये काम करायला लागलो, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा उपयोग झाला, की आपल्याला माहिती होतं. आणि खरं सांगू का, या पेशामध्ये इतर ठिकाणी जे अवगुण मानले जातील, ते आमच्यासाठी गुण ठरतात. उदाहरणार्थ एक भोचक वृत्ती असणे, ज्याला आपण कुतूहल म्हणतो, की हे काय चाललंय, ते काय चाललंय, हे मला माहिती पाहिजे. किंवा एसटी स्टँडवरून जाताना उगाचच गाड्यांची नावं बघणं, ही गाडी कुठे चालली आहे, हे मला होतं. ही सवय होती मला. ऑब्झर्वेशन होतं. किंवा आम्ही काय करायचो शाळेत किंवा अगदी ह्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये समोर लेक्चर चाललं आणि मी मागे देश आणि राजधानी लिहून काढायचे. आता हे अगदी फालतू काम वाटेल लोकांना, पण हे वर्तमानपत्रात फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला हे माहिती पाहिजे कुठल्या देशाची कोणती राजधानी येते किंवा तो शब्द काय म्हणतात, त्याला कसं लिहितात. असले उद्योग आम्ही खूप करायचो. महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्याच लिहून काढ, महाराष्ट्रातले सगळे जिल्हे लिहून काढ, भारतातले सगळे राज्य त्यांच्या राजधानी, हे माझे छंद होते त्यावेळेला. किंवा क्रिकेटपटूंचे फोटो जमव, मग आपोआप त्यांची नावं कळायची. तर ह्या गोष्टी आम्ही खूप केल्या लहानपणी. आता एक कसं आलं मला माहित नाही, पण हे छंद होते. आणि त्यातून मग मी म्हटलं तसं हे गुण ठरले पत्रकारितेत जाताना. मग जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि जनरल नॉलेजचे 4 प्रश्न विचारतात, तेव्हा अनेकांना काहीच माहित नसतं आपल्या आजूबाजूला काय घडलं. मला सगळं माहित होतं. सगळं म्हणजे बऱ्यापैकी माहित होतं. बरोबर. मी सांगायचो. राजधानी वगैरे तर अगदी मी किरकोळीत उडवलं, पण बाकी गोष्टी सुद्धा चांगल्या सांगू शकलो त्या लहान वयात सुद्धा, की आपल्या आजूबाजूला हे चाललंय, हे आपल्याला माहिती आहे. की बाबा मी लहान असताना इंदिरा गांधी देशात सत्तेवर होत्या आणि त्यांची हत्या झाली तेही मला आठवते. तेव्हा मी लहान होतो 3री-4थीला. पण ह्या घटना माझ्या डोक्यात रजिस्टर झाल्या होत्या. आणि विशेष म्हणजे त्या कालानुक्रमे माझ्या लक्षात होत्या, की 81 साली हे झालं, 82 साली हे झालं, 83 साली हे झालं, 84 साली हे झालं. आता हे
कसं आहे मला माहिती नाही, म्हणजे ते वरदान असेल कदाचित. काही लोकांना मेमरीचं वरदान असतं, हम्म. की खूप लक्षात राहतं त्यांच्या. काही लोकांना संख्या लक्षात राहतात, त्यांचं गणितात किंवा आकडेमोडीत डोकं चालतं. हम्म. काही लोकांना आकडे उलटे मोजता येतात, ते एक एक स्किल असतं म्हणूया. हम्म. किंवा काही लोकांना शब्द असे कोट्या सुचतात, म्हणजे एक शब्द दिला की त्याच्यात काहीतरी त्यांच्या पटकन जसं गुगल आपल्याला 4 सर्च देतं की हो. त्याच्या सारखे 4 शब्द, तसे आमच्या डोक्यात लगेच 4 शब्द येतात. एखादा हम्म. शब्द तू एखादा म्हणालास तर त्याच्यासारखे दिसणारे 4 शब्द 4 आमच्या शब्द समोर येतात. येतात. हम्म. तर ती काहीतरी एक देणगी आहे म्हणून किंवा स्किल आहे. तर हे सगळं मला होतं, हे तेव्हा माहिती नव्हतं, हे हळूहळू जाणवत गेलं. अच्छा, हे आपल्याला इतरांपेक्षा थोडं वेगळं येतंय वेगळं येतंय. असं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे पत्रकारितेत गुण ठरल्या, हम्म. चांगल्या तुमचे प्लस पॉईंट ठरतात. बरोबर बरोबर. आणि म्हणून मग ते आवडत गेलं क्षेत्र आवडत अधिक गेलं. अधिक. हा. असं. ज्या वेळेला पत्रकारिता जॉईन केली, साधारण तो वर्ष असेल 94-95, 95 बरोबर. 94-95 साली तुम्ही पहिल्यांदा नगरमध्ये लोकसत्तामध्ये रुजू झाला. बरोबर. एखाद्या क्षेत्रामध्ये आपण प्रोफेशनली काम सुरू केल्यानंतर आपलं काहीतरी एक ध्येय असतं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये इथे पोहोचायचं, बरोबर. आणि त्या क्षेत्रातला आपला कोणीतरी एक आदर्श पण असतो हो. की म्हणजे ह्यांचं पटतंय आपल्याला, किंवा हम्म, हम्म, हे आपले आदर्श आहेत. हम्म, हम्म. तर त्यावेळेला तुमचे आदर्श त्या क्षेत्रातले कोण होते, आणि आज मागे वळून बघताना तुम्ही जेव्हा त्यावेळेला विचार केला होता की आता मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला कुठेतरी पोहोचायचंय, तर तिथे त्या इष्टस्थळी पोहोचणं झालंय का? आधी पहिल्या भागाचं उत्तर देतो. हो. आदर्श मी सांगतो, मी ज्या वेळेला पत्रकारितेत आलो ना, तो सुदैवाने मराठी पत्रकारितेचा सुवर्ण काळ होता, किंवा असं म्हणूया सुवर्ण काळाच्या शेवटाकडे आपण चाललो होतो. हे आता रिअलाइज होते, आता तेव्हा ते काही माहित नव्हतं. पण असं म्हणू की साधारण 2000 सालापर्यंत, कारण तोवर इंटरनेट आपल्याकडे आलं. 97 साली आय थिंक इंटरनेट, 97-98 साली ई पेपर सुरू झाले. तोपर्यंत फक्त प्रिंट माध्यम हेच लोकांना बरोबर. वाचण्याची एक गोष्ट होती. मोबाईल तर नव्हतेच. 95 साली भारतात मोबाईल आला आणि तो लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत पुढची आणखी 10 वर्ष गेली, सर्वत्र त्याचा प्रसार होईपर्यंत. तेव्हा तो काळ असा होता की सुवर्ण काळ होता मराठी वृत्तपत्रांचा. मराठी वृत्तपत्रांचे खप लाखोंमध्ये गेले होते, आणि त्याच वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळून 50हून अधिक वर्ष होत आली होती, आणि साक्षरतेचा वेग वाढला होता. 47 साली भारतात काहीतरी 37% लोक साक्षर होते, आणि ही माझ्या मते 50 जेव्हा झालं वर्ष आपल्याला, तेव्हा ती संख्या दुपटीहून अधिक झाली, 74% झाली. जेव्हा नवा साक्षर वर्ग येतो, म्हणजे साक्षर झालेला वर्ग, तेव्हा पेपर वाचायला लागतो. तो बरोबर पहिल्यांदा वाचायला लागतो. बरोबर. पहिल्यांदा सगळ्याच गोष्टी वाचायला लागतो, त्यात पेपर पण आले, वृत्तपत्र, आणि त्याचा खूप मोठा फायदा वृत्तपत्रांना झाला. सगळ्याच त्यांचे खप वाढले, त्यांच्या तंत्रज्ञान सुधारलं, इंग्रजी रंगीत पुरवण्या यायला लागल्या. तो पण पेपर रंगीत नव्हता, बरोबर. पेपर माझ्या डोळ्यासमोर रंगीत झालाय, म्हणजे मी पत्रकारिता आल्यानंतर झालाय. तोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट पेपर असेच. तर छपाईचं तंत्र सुधारलं, पानांची संख्या वाढली, जाहिरातीचं प्रमाण वाढलं, कारण वाचक वाढले. हे एकमेकांशी निगडीत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आणि त्यावेळेला 95 साली बरोबर महाराष्ट्र टाइम्स मधनं गोविंद तळवलकर निवृत्त झाले, आणि केतकर आले तिथे, आणि लोकसत्तामध्ये अरुण टिकेकर त्यावेळेला संपादक होते. गडकरी गेले संपादक पदावरून, आणि टिकेकर आले. म्हणजे 2 महान दिग्गजांचा काळ संपताना, आणि त्यांच्याच इतके चांगले पुढचे संपादक तिथे रुजू होतानाचा जो सांध्यावरचा काळ आहे, त्या काळात मी पत्रकारितेत आलो. आम्ही हे सगळं बघत होतो, तेवढं तर काही कळत नव्हतं, पण हे जाणवत होतं की बदल होत आहेत. पण ते बदल कसे होते माहिती ना, की चांगलेच होते. म्हणजे त्यांचे हे जे शिष्य होते, किंवा त्यांचा वारसा पुढे नेणारे जे संपादक होते, तेही त्यांच्या इतकेच प्रगल्भ किंवा बुद्धिमान असे होते. आता अरुण टिकेकरांचं नाव आता विद्वानांमध्येच आपण घेतो, किंवा केतकरांचंही काही महत्ता मी सांगायला नको. पण हे लोक आले त्यावेळेला, त्यामुळे ते आहे त्याचं स्वरूप ते तसंच राहिलं, फार बदललं नाही. इनफॅक्ट त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्नच केला. त्यामुळे मी बघितला तो सुवर्ण काळ होता. सकाळमध्ये पुण्यात तर सकाळ हाच एकमेव सर्वा पेपर होता. सकाळचा दबदबा आणि वर्चस्व प्रचंड होतं, आणि लगेच सुदैवाने मला सकाळमध्ये पण यायची संधी मिळाली 2 वर्षात. आता ह्या सगळ्या तिथे विजय कोळेकर संपादक होते, पुढच्या काळात अनंत दीक्षित तिथे संपादक झाले. ह्या सर्वांचा काळ मी बघितला, आणि सर्व लोक अतिशय विद्वान, हुशार, पत्रकारितेतले अगदी दिग्गज म्हणावेत असे होते. तर त्यांचं काम बघत बघत आम्ही मोठे झालो, आम्ही शिकलो असं म्हणूया. अप्रत्यक्षरित्या आपण शिकत असतो, आणि पत्रकारितेचे अभ्यासक्रम पण त्याच काळात पूर्ण केले. आणि माझ्या सुदैवाने तेव्हा अरुण साधून सरांसारखे सर तिथे HOD होते आम्हाला पुणे विद्यापीठात. तर
हे आमचं सुदैव आहे की ह्या सगळ्या ही सगळी दिग्गजांचा मंडळी ही आजूबाजूला वावरत भेटली. होती ना, ऍक्टिव्ह पत्रकारिता होती, सक्रिय होती. बरोबर आणि बरोबर. त्या काळात आम्ही त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. तर आदर्श म्हणावे तसं माधव गडकरींचं मला फार नाव इथे घ्यावंसं वाटतं की त्यांचं चौफेर नावाचं मी सदर वाचायचो. ते वाचल्यावर असं वाटायचं की असं पाहिजे संपादक. आणि तळवलकरांचं अभ्यासपूर्ण असायचं. म्हणजे असं म्हणतात ना की हे माणसातले संपादक होते आणि हे अकॅडमिक जास्त होते. म्हणजे ते त्यांचे विद्वत्ता तर काय आपल्याला माहिती आहे की ते किती ग्रंथ वाचन त्यांचं आणि जगातलं सर्व साहित्य किंवा हे सगळं वाचून त्यांनी ते मराठी वाचकांपर्यंत आणलं. त्यांचं ते ग्रंथाचा परिचय करून देणारं सदरही खूप गाजलं. तर ह्या लोकांनी हे एक प्रकारे ज्ञानाच्या पाणपोया आपण म्हणतो तशा उघडल्या होत्या आपल्यासाठी आणि आपण त्याचे लाभार्थी होतो. तर असे खूप हे सगळेच आदर्श आहेत असं मला म्हणायला लागेल. प्रत्येकाकडनं काही ना काही घेण्यासारखं होतं. म्हणजे यांची विद्वत्ता आहे पण ती थोडीशी ऑफिसमध्ये बसून ते असायचे, फारसे लोकात मिसळायचे नाही. कोण? तळवलकर. गडकरी हे लोकांमध्ये फिरणारे बोलणारे असे संपादक होते. विद्याधर गोखले होते लोकसत्ताचे, ते तर नंतर खासदार झाले. माधव गडकरींच्या चौफेर कॉलम मध्ये मला लहानपणी वाचलेलं अजून एक आठवतं की शांताबाई हुबळीकरांवरती त्यांनी लिहिलं होतं. ते गाणे ना, कशाला उद्याची बात, प्रभातच्या ह्याच्यामधलं, त्या गाण्यातली जी नायिका आहे तर त्या वृद्धावस्थेत कुठेतरी एखाद्या वृद्धाश्रमात एकाकी अवस्थेत जगत होत्या. तर त्यांच्यावर त्यांनी ती स्टोरी केली होती. म्हणजे ते चौफेरमध्ये लिहिलं होतं. आणि मग त्यानंतर मग सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि सरकारने मग त्यांना मदत मिळवून दिली वगैरे वगैरे. हेच काम आहे पत्रकारांचं आणि ते माधव गडकरी स्वतः संपादक असून स्वतः करायचे. म्हणजे असं नाही की बातमीदाराला सांगितलं करून घेतलं असं नाही. ते स्वतः फिरायचे, स्वतः जायचे सगळीकडे आणि ते खूप विद्वान होते नो डाऊट. त्यांचं त्या लता मंगेशकरांची त्यांनी घेतलेली मुलाखत जर आपण बघितली जी युट्यूबवर आहे, किती विद्वान आहेत ते, त्यांना सर्व क्षेत्रातलं किती ज्ञान आहे ते त्यातनं कळतं. तसंच केतकर असतील, टिकेकर असतील. टिकेकरांना मी बघितलंय ते आमच्या लोकसत्ताच्या नगर ऑफिसमध्ये यायचे. तर ते फक्त काहीतरी वाचत बसलेले असायचे खाली मान घालून. म्हणजे क्वचितच मीटिंग वगैरे असेल तर इतर लोकांशी बोलायचे. म्हणजे सतत पुस्तकात बुडालेला माणूस असं माझं त्यांच्याविषयीचं इम्प्रेशन झालं. आणि पुढे त्यांच्याविषयी म्हणजे त्यांची पुस्तकं वाचली किंवा त्यांचं सगळं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं तर ते कळतं की किती मोठा विद्वान माणूस होता. आम्ही ज्यांच्यावर काम केलं ते नंतर अनिल टाकळकर असतील, कोळेकर सर असतील किंवा पुढच्या काळात सुरेशचंद्र पाध्ये, नंतर अनंत दीक्षित, खूप नावं घेता येतील. तिथपासून ते आत्ताचे आमचे पराग करंदीकर, श्रीधर लोणी, ह्या सर्वांच्याकडनं आम्ही काही ना काहीतरी घेतलंय. कारण हे सर्व दीर्घकाळ वृत्तपत्रामध्ये काम करतायत आणि अतिशय कमिटेड डेडिकेशनने काम करतायत. तर असं मी म्हणेन की माझं सुदैव किंवा माझ्या पिढीचं की आम्ही तो 95-96च्या अशा काळात आलो की जो वृत्तपत्रांचा, मराठी वृत्तपत्रांचा सुवर्णकाळ होता किंवा सुवर्णकाळाचा थोडासा शेवटचा भाग होता असं म्हणेन. पण आम्ही लकी की त्या काळात आम्ही शिरलो आणि आम्हाला ते अनुभवता आलं. वरुणराज भिडेंचं नाव मी इथं घेऊन, वरुणराज भिडे केवढं मोठं नाव, जिथे सकाळमध्ये मी असताना आम्हाला शिकवायचे ते. इनफॅक्ट मला असं कळलं की आमची जी लेखी परीक्षा घेतली होती सकाळमध्ये प्रवेश करताना, त्याचे पेपर त्यांनी तपासले होते आणि माझा तिथं पहिला नंबर आला होता. माझा पेपर त्यांनी तपासला आणि मला पहिला नंबर त्या व्यक्तीकडनं मिळाला. म्हणजे ह्याचं मला फार अजूनही खूप बरं वाटतं. बेंचमार्कच खूप मोठा आणि हाय सेट होतो. बरोबर. आणि मग त्या पुढे रोज बोलताना ते आम्हाला खूप काही गोष्टी असं जाता शिकवून जायचं. ते काय आमच्या रोजच्या कामात लक्ष घालायचे नाहीत, पण असे चक्कर मारताना संपादकीय विभागात आमच्या नवीन मुलांशी गप्पा मारताना खूप गोष्टी न बोलता शिकून जायचे. किंवा त्यावेळेला एक इलेक्शन आली होती लोकसभेची, तर ते विदर्भात गेले होते. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यावर त्यांनी एक वार्तापत्र लिहिलं होतं. तर ते वार्तापत्र अजूनही आमच्या लक्षात आहे. त्या ठिकाणची तालेवार घराणी, मग त्याचा परिणाम राजकारणावर होणारा, हे त्यांनी इतकं बारकाईने लिहिलं होतं. आता वास्तविक ते पुण्यातले आणि विदर्भ म्हणजे कसं रोजचं काही त्यांचं जाणं नसणार तिथे, पण त्यांचा अभ्यास तेवढा होता. असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या विधिमंडळातले आमदार सुद्धा त्यांचा सल्ला घ्यायला यायचे की असं इतके ते मोठे होते आणि ते आमच्या आजूबाजूला वावरत होते. किंवा राजीव साबळे सर, त्यावेळेला ते आधी चीफ रिपोर्टर होते, आम्ही गेलो त्यावेळेला ते असिस्टंट एडिटर झाले होते सकाळचे. अग्रलेखाचं काम ते जास्त करून बघायचे, ते आणि भिडे सर. तर त्यांच्याकडनं आम्ही शिकलो बातमी कशी लिहायची, लोकांशी संपर्क कसा ठेवायचा, किंवा खूप नियम होते त्यावेळेला असे. सुसंस्कृत वागण्याकडे भर असायचा आणि पेपरची भाषा कशी असावी, लोकांशी कसं ट्रीट करायचं लोकांना, किंवा आपल्यावर सामाजिक काहीतरी जबाबदारी आहे ह्याचं सतत एक तुम्हाला भान दिलं जायचं. आता ते पुढे किती राहिलं टिकलं हा वेगळा भाग, पण आम्ही आलो ते या संस्कारातून आलो. मग कदाचित आज 30 वर्षानंतर आम्ही ओल्ड स्कूलचे आहोत असं आता म्हणावं लागेल, पण त्या स्कूलमधनं आम्ही आलो. तर ते
एवढा सगळा संस्कार आहे त्याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. मला एक आठवतंय किंवा हे बरोबर आहे का चूक आहे का हे मला तुम्ही सांगा. कुळेकर असताना सकाळमध्ये असताना अ, वृत्तपत्रामध्ये एक चूक दाखवा आणि बक्षीस घेऊन जा किंवा असं काही त्यावेळेला छापून यायचं आणि त्यालाच जोडून एक उपप्रश्न मला असा विचारायचा आहे की प्रिंट मीडियाच्या अतिशय सुवर्ण काळामध्ये तुम्ही पत्रकारितेमध्ये आलात. त्याच्यानंतर एंट्री झाली इलेक्ट्रॉनिक माध्यमाची आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम आल्यानंतर प्रिंट मीडियावरती त्याचा किती परिणाम झाला. ज्या वेळेला फक्त दूरदर्शनला संध्याकाळी 7च्या बातम्या असायच्या त्यावेळेला त्यावेळेचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक एक प्रायव्हेट चॅनल सुरू झाले आणि आता तर त्याचं म्हणजे पेवच फुटले असं म्हणायला हरकत नाही. त्या काळामध्ये प्रिंट मीडियाचा म्हणजे तो काळ आणि आत्ताचा जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे त्यावेळेला आत्ताच्या काळातला प्रिंट मीडिया ह्याच्यामध्ये तुम्हाला किती चॅलेंजेस तेव्हाची होती आणि आत्ताची आहेत आणि अचूक पत्रकारिता हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. अचूक पत्रकारिता म्हणजे काय तर नुसतं बातम्या देणे असं नाही तर त्याच्यातली भाषा शुद्धी त्याचं व्याकरण त्याची मांडणी ह्या सगळ्याचा अट्टहास असणारी पत्रकार आज आहेत का? तर आधी पहिला तू जे आठवण केलीस ते एक चूक दाखवा आणि ₹1 तर मला माझ्या माहितीनुसार हे सकाळी नाही टाइम्स ऑफ इंडियामध्ये केलं होतं. ओके. टाइम्सनी आणि ते खूप पूर्वी केलं होतं मला वाटतं 60च्या दशकात कधीतरी की तुम्ही एक स्पेलिंग मिस्टेक दाखवली तर ₹1 आणि मिळायचं त्यावेळेला म्हणजे रेअरली मिळायचा कारण ते खूप काटेकोर बघायचे असं मी ऐकलेल्या ज्या दंतकथा आहेत टाइम्स बद्दलच्या त्या आहेत. सकाळमध्ये असं नव्हतं पण सकाळमध्ये एक होतं की आम्ही खूप काटेकोर बघायचो. प्रूफ रीडर खूप होते तिथे आणि सगळे जाणकार होते आणि खूप अहमहमिकेने चर्चा व्हायच्या एकेका शब्दावरती आणि अशोक रानडे हे जे आमचे सहसंपादक होते ते फायनल अथॉरिटी होते या बाबतीतले ते सांगतील तसं करायचं आणि आम्ही अशा काळात वाढलो की हे असंच कसं हे असं का लिहिता असं त्यांना उलट म्हणायची आमची काही प्राज्ञा नव्हती. ते जर असं म्हणाले ना की हे असं लिहायचं तर आम्ही तसंच लिहायला लागलो. आजचा गायत त्याच वळणाने आम्ही जातो म्हणजे आमच्या डोक्यात असं येतं की आता दुर्दैवाने ते नाही आहेत रानडे आपल्यात पण त्यांची भीती अजूनही आहे की ते बघतील आणि म्हणतील चुकले तुमचं. कारण काही शब्दांचे खुलासे असायचे पण काहींच्या वेळेला ते असं म्हणायचे की हे असं पद्धत आहे असं लिहिण्याची किंवा आता असंच रूढ झालंय असं म्हणायचे. तर आम्ही काय फार त्यांना क्रॉस क्वेश्चन करण्याच्या परिस्थितीत नव्हतो त्यावेळेला खूप घाबरायचो त्यांना आणि ते एक मान होता आणि त्यांची अथॉरिटी मान्यच होती सगळ्यांना आणि अभ्यास होताच. त्यावेळेला आम्ही कधी त्यांना असे उलटे प्रश्न कधी कोणी विचारले नाहीत की असंच का तसंच का. पण एक होतं की खूप बारकाईने बघितलं जायचं. जसं 2000 सालानंतर आपल्याकडे इंटरनेट आलं आणि उपग्रह वाहिन्यांचं पेव फुटलं आणि जसं त्यातला व्यावहारिक म्हणजे बिझनेस अँगल लोकांना दिसायला लागला तसं वाहिन्या आल्या आणि मग खाजगी वृत्तवाहिन्यांनाही जेव्हा परवानगी मिळाली आधी नव्हती. आधी असं होतं की ईटीव्ही जेव्हा सुरू झालं 2000 साली त्यावेळेला त्यांच्यातले काही स्लॉट त्याच चॅनलवर बातम्या द्यायचे असं होतं. तर आमच्यातले काही मुलं मी जर्नलिझमच्या वर्गात असताना आमच्या वर्गातली काही मुलं गेली पण होती तिकडे त्या नव्या फील्ड आहे आता आपण तिकडे जाऊया. हैदराबादला त्यांचं ट्रेनिंग चालायचं आणि त्या स्टुडिओत त्यांनी काम पण केलं. मग काही जण परत आले काही तिथे राहिले असं. मी काही त्या वाटेला गेलो नाही कारण आम्ही ऑलरेडी सकाळमध्ये पोहोचलो होतो आणि त्यावेळेस पुण्यात सकाळची पोझिशन अशी होती की आता आणखी काय पाहिजे तुम्हाला तुम्ही ऑलरेडी एका चांगल्या ठिकाणी आहात. त्यातनं एक थोडी कॉम्प्लिसन्सी पण येते तो भाग नंतर ठेवूया बोलायला. पण आता एवढंच सांगतो की आम्ही काही तिकडे गेलो नाही. आम्ही प्रिंटमध्येच राहिलो आणि प्रिंट वॉज गुड ऍक्च्युली दॅट टाइम. तर की इथे आपण चांगलं करतोय असंच वाटायचं आणि सगळी सिस्टीम काय म्हणतो इन प्लेस होती अशी की चूक व्हायला वाव नाही. उलट वृत्तपत्रात तंत्रज्ञान आलं तर मी मगाशी म्हणलं तसं रंगीत वृत्तपत्र त्यावेळेला यायला सुरुवात झाली. तो प्रिंट छापखाना दुसरीकडे गेला. आधी पूर्वी खालीच छपाई व्हायची आमची सकाळच्या खालीच ती छापली जायची. तो अंक तिथला माणूस वरती घेऊन यायचा छापलेला ताजा आणि त्याच्यावर आपण तो सगळे 16 पानं उलगडून बघायची. ही त्या रात्रपाळीच्या उपसंपादकाचं काम असायचं आणि एवढं करून सकाळ हे जे मास्टर्ड आहे त्याच्यावरती सही करायची त्यांनी की हा अंक मी बघून ओके केलेला आहे आणि मग तो खाली जायचा. तोवर त्याचं हळूहळू प्रिंटिंग जे असायचं ते मग फास्ट सुरू करून मग ते प्रिंट सुरू करायचे. ही पद्धत मी बघितलेली आहे म्हणजे तोही काळ मी बघितलाय. तिथून ते प्रेस लांब गेला मग कॉम्प्युटरने तुम्ही पानं पाठवायला लागला. आधी ती ऍक्च्युअली घेऊन जायला लागायची प्लेट असं पण होतं तेही काळ बघितलाय. मग हे खूप वेगाने बदललं तंत्र 2000 नंतर तर खूप वेगाने बदललं. पेपर तर रंगीत झाले हे झाला तांत्रिक बदल
पण चॅनल्स आल्यामुळे काय झालं, सुरुवातीच्या काळात चॅनल्स खूप मर्यादित होती. म्हणजे ती अर्ध्या-अर्ध्या तासाने बुलेटिन द्यायची. तोवर ती आटोक्यात होती. पण जेव्हा 24 तास त्यांना देण्याचं कंपल्शन आलं असं आपण म्हणूया, त्यानंतर अ, अनावश्यक माहितीचा विस्फोट झाला, असं मी म्हणेन. म्हणजे खरंच आपल्याला 24 तास सतत काही ना काही अपडेट घ्यायची गरज आहे का? आणि ज्याला आपण 24 तास वृत्तवाहिन्या म्हणतो, त्या खरं तर 24 तास चालत नसतात, हेही आपल्याला माहिती आहे. अनेकांना माहीत नसेल तर सांगतो. ते काही भाग रेकॉर्ड केलेले असतात, तेच पुन्हा ते दाखवत राहतात आणि ते योग्यच आहे. कारण सतत 24 तास तुम्ही दाखवूच शकत नाही कुठलीच गोष्ट अशी. तेव्हा तुम्ही रात्री जर 2-2:30 वाजता काही बघत असाल चॅनलवर, तर ते कधीतरी दिवसात कधीतरी रेकॉर्ड केलेलं असतं. इनफॅक्ट आम्ही दिल्लीच्या ट्रिपला जेव्हा पत्रकारितेत गेलो, पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटी, एनडीटीव्हीच्या स्टुडिओत आम्ही गेलो होतो. तर 2000 सालची गोष्ट आहे. एनडीटीव्ही त्यावेळेला स्टारवरती यायचं एनडीटीव्ही. म्हणजे स्वतःचं चॅनल नव्हतं. स्टार न्यूज म्हणून ते स्टार यायचं. न्यूज. हां. आणि त्यावेळेला हे प्रणव रॉय, राजदीप सरदेसाई, अर्णव गोस्वामी नवीन होता तिथे. आणि राजदीप हा सीनियर संपादक होता आणि अर्णव हा मुख्य संपादक. सॉरी, प्रणव रॉय हे मुख्य हे होते आणि राजदीप सरदेसाई हे मला वाटतं नंबर 2च्या पोझिशनचे संपादक होते. तर त्यांना अपलिंकिंग सुद्धा भारतातनं नव्हतं. त्यांना सिंगापूर का हाँगकाँगवरनं ते अपलिंकिंग करायला लागायचं सॅटेलाइटला. बरं. त्यामुळे त्यांचं घड्याळ 5 मिनिटं पुढे होतं. ही गंमत मी तिथे बघितली. मग 9चं बुलेटिन ते 8:55ला सुरू करायचं आणि मग ऍक्च्युली आपल्याकडे ते 9 वाजता दिसायला लागायचं. ते आम्हाला खूप अजब वाटलं त्यावेळेला. म्हणजे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप मागच होतो आपण त्यावेळेला, असं म्हणायला पाहिजे. आणि त्यांनी ते सगळं ऍडजस्ट केलं होतं. राजदीप सरदेसाईंना आम्ही विचारलं सुद्धा होतं त्यावेळेला. 2000 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला ते म्हणले, हे फील्ड खूप तुमचा जीव काढणार आहे, खूप एक्झॉस्ट होतो माणूस. मी फार तर 5 वर्ष या फील्डमध्ये राहीन, असं ते 2000 साली म्हणाले होते. काय ते आपण बघतोय आता अजूनही. ते. पण ह्याची दुसरी पण बाजू आहे. पत्रकारिता ही अशी गोष्ट आहे ना, की म्हणजे तुम्ही पत्रकारितेतनं बाहेर जाऊ शकता, पण तुमच्यातला पत्रकार तुम्ही बाहेर नाही काढू शकत, असं ते आहे. वन्स अ पत्रकार ऑलवेज अ पत्रकार, जर्नलिस्ट. तर तसे राजदीप सरदेसाई अजूनही इंडिया टुडेला आता काम करतात. तर ते त्यावेळी ते असं म्हणाले होते. तर सांगायचं म्हणजे बदल खूप झाला, तंत्रज्ञानाच्या अंगाने पण झाला. माहितीचा विस्फोट झाल्यामुळं अनावश्यक माहिती देणं भाग पडायला लागलं तुम्हाला. आणि वृत्तपत्रांचं महत्त्व याच्यासाठी कमी झालं, की बातमी सांगणारे पहिले हा जो एक प्रिव्हिलेज होता वृत्तपत्रांना, तो राहिला नाही. वृत्तपत्रांना मग काय झालं, की ऑलरेडी मला आता माहिती आहे, पण मग दुसऱ्या दिवशी मी तपशिलात वाचतो आता काय झालंय ते, अशी मानसिकता होती. आणि वृत्तपत्र वाचणाऱ्यांची मानसिकता तोवर प्रबळ होती, म्हणजे त्यांची बहुसंख्या होती. मग हळूहळू पुढच्या गेल्या 20-25 वर्षात ती संख्या कमी होत गेली आणि आता फक्त मी चॅनल्स बघतो इथपर्यंत. किंवा आता तर काय स्मार्टफोनच्या पासून पुढच्या गोष्टींचा तर मी उल्लेखही करत नाहीये. कारण त्यानंतर तर खूपच हे झालं, म्हणजे ह्या सगळ्या माहितीच्या क्रांतीचा विस्फोट झाला आणि तुमच्या हातात मोबाईलवर सगळ्या गोष्टी आल्यावरती खूपच बदललं सगळं. आणि ते काय फक्त मुद्रित माध्यमांच्यावरती त्याचा परिणाम झाला असं नाहीये, तर एकूणच सगळ्या जीवनातल्या आपल्या प्रत्येक क्षेत्रावर त्या गोष्टीचा परिणाम झाला. म्हणजे हाऊ यू बाय थिंग्स इथपासून तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय कन्झ्युम करता, तुम्ही स्वतःचं एंटरटेन कशी करून घेता, एंटरटेनमेंट इथपासून सगळ्या गोष्टींवर बघा. तो सिंगल स्क्रीन थिएटरवर झाला, तो वाचनालयावरती झाला, तो तुमच्या साधं आपण सार्वजनिक वाहनांनी प्रवास करायचो ते आपण आता स्वतःच्या कार घेऊन फिरतो. अशा अनेक गोष्टींवर जो सगळ्या तंत्रज्ञानातल्या वेगाचा बदल झाला ना, तोच बदल मुद्रित माध्यमावर झाला. पत्रकार हे काय समाजापेक्षा वेगळे नाही, ते समाजातनंच येतात. आणि त्यांचा जर उद्या त्यांच्यात जर काही बदल झाला असेल, त्यांच्या दर्जात बदल झाला असेल, किंवा आपण असं म्हणतो की आता तो दर्जा राहिलाय का, तर मग हाच प्रश्न थोडा मागे जाऊन असं विचारायला लागतो की मग संपूर्ण समाजात जो काही बदल झालाय, तो समाज अपग्रेड झालाय का डाऊनग्रेड झालाय. मग हा निकष सगळ्याच ह्याला लावायला गेलो आपल्याला. त्यामुळे ते खूप सापेक्ष आहे असं मला वाटतं. पण आता जे 24 तासाचं मी जसं आपल्या चर्चेमध्ये येतोय प्रश्न, की ते काय 24 तास नसतं, बरोबर आहे. पण झालंय असं की टीआरपीच्या रेसमध्ये माझ्या चॅनलला जास्तीत जास्त टीआरपी मिळाला पाहिजे किंवा व्ह्यूअरशिप मिळाली पाहिजे, याच्यासाठी जी चढाओढ चालली आहे, त्या चढाओढीमध्ये फार वेगळ्या प्रकारची घुसळण आहे. बरोबर. ती घुसळण अशी आहे की एकमेकांमध्ये भांडणं लावणे, हा एक फार इलेक्ट्रॉनिक माध्यम सध्या दिसतंय. म्हणजे एखाद्या चौकामध्ये समजा 2
धार्मिक तेढ निर्माण झाला असेल, हम्म, एखाद्या रस्त्याच्या एका चौकामध्ये हम्म, जर धार्मिक तेढ निर्माण झाला असेल, तर तो अशा पद्धतीने ग्लोरिफाय करून माध्यमं दाखवतात की त्याचा परिणाम एका वेगळ्या राज्यामधल्या, वेगळ्या शहरातल्या, वेगळ्या रस्त्यावर सुद्धा उमटतो. म्हणजे एका अर्थाने जर ज्या वेळेला तुमच्याकडे एक प्रभावी माध्यम आहे, म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे कॅमेरा आहे, तर त्यांनी मी काय दाखवणार हे माझ्या हातात आहे. बरोबर. जर मी चांगल्या गोष्टी पेरल्या, चांगल्या गोष्टी दाखवल्या, तर चांगल्या गोष्टींचाच प्रसार होणार आहे. बरोबर. पण मी जर का वाईट गोष्ट दाखवली, आणि मनुष्य स्वभाव असा आहे की त्याच्यामध्ये तो वाईट गोष्टीकडे त्याचं मन सगळ्यात पहिले धावतं. बरोबर. म्हणजे एखाद्या साधी गोष्ट आहे, रस्त्यावरती समजा एक दोन वाहनांच्या धडका झाल्यानं ते दोघं जण वाद त्यांच्यामध्ये सुरू झाला, तर आपसूक 25 लोक थांबतात आणि ते गर्दी होते. बघतात. हा, ते सोडवण्यासाठी किती लोक जातात तो वेगळा भाग, बरोबर. पण ते बघतात किंवा त्याच रील करतील, हम्म, त्याची व्ह्युअरशिप वाढली जाते. बरोबर. तर ही घुसळण मला खूप डेंजर वाटते, भविष्यात सुद्धा आणि वर्तमानात सुद्धा. त्याच्यावरती तुमचं काय भाष्य आहे? बरोबर आहे. ह्याच्यात पण 2 प्रकारे मी उत्तर देईन. पहिलं, एक जुनी गोष्ट सांगतो. म्हणजे जेव्हा वृत्तपत्र हीच माहिती देणारी एकमेव स्रोत होता, त्यावेळेला आम्हाला असं शिकवलं जायचं, की जर अशा दंगली झाल्या, उदाहरणार्थ जातीय दंगली किंवा मशिदीवर काही झालं हल्ला किंवा मंदिरावर काही झालं, तर त्याचा उल्लेख नाही केला जायचा. म्हणजे सकाळमध्ये आम्हाला सांगितलं की वादग्रस्त वास्तू असं म्हणा. बाबरी मशिदीचा उल्लेख कित्येक वर्ष वादग्रस्त वास्तू असा यायचा. आता वास्तविक सगळ्यांना माहित होतं की ती मशीद आहे, पण तरी पेपरमध्ये जेव्हा छापून येतं तेव्हा त्याचा उल्लेख बाबरी मशीद असं न करता वादग्रस्त वास्तू असा केला जायचा. आणि सगळी वृत्तपत्र हे पाळायची. आम्हालाही ते सांगितलं होतं. आता ह्याचा किती परिणाम होतो, तर मला असं वाटतं ना की तो सटली होतो. म्हणजे समाजात एक एक सामूहिक मन असतं, समाजाचं एक सामुदायिक मन असतं. बरोबर. त्या मनावर ना त्याच्यात सटली परिणाम होत असतो काही गोष्टींचा. एखादी गोष्ट तुम्ही सतत 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 लादली तर त्याचा थेट परिणाम दिसत नाही, पण तो दीर्घकाळाने जाणवत जातो. मग समाजात जी आपण म्हणतो ना दुभंग झालाय किंवा मतभेद झालेत किंवा 2 असे जातीतनं गट पडलेत, धर्माचे गट पडलेत, तर हे काय ओव्हरनाईट होत नाही. हे दीर्घकाळ तुम्ही जी पेरणी करता द्वेषाची किंवा दुसऱ्या बाजूनी चांगुलपणाची, तर त्यातनं हे होत असतं. म्हणजे महाराष्ट्रात एवढी मोठी संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, तर हे वर्षानुवर्ष पेरत आलेले आहेत आपल्यामध्ये. तर त्याचा परिणाम आज जो काही आपला ग्रामीण भाग आहे किंवा जिथं जे काही आपण म्हणतो सगळी सुख शांती नांदते किंवा लोक एकमेकांशी सलोख्याने राहतात, त्याचं उत्तर तिथं आहे 700 वर्षांच्या पेरणीमध्ये. उलट आता त्यावेळेला वृत्तपत्रांना असं वाटायचं की आपली जबाबदारी आहे की आपण इथं असं म्हणू नये की अमुक अमुक पेठेमध्ये मशिदीवर हल्ला झाला किंवा अमुक अमुक पेठेमधलं मंदिर अतिक्रमणात पाडलं, तो काहीतरी होईल. आणि खरोखर तसं होतं. म्हणजे हे मी बघितलंय की हे परिणाम व्हायचा. वृत्तपत्रात जर नसेल तसा उल्लेख तर अनेक लोकांना कळायचं पण नाही, कारण कोणी उठून तिथं बघायला जात नाही. कारण हा काही मोबाईलचा काळ नव्हता, हा मोबाईल पूर्व काळ होता. त्यामुळे असं काही प्रत्येकाला त्या पेठेत जाऊन ते बघायची निकड नसायची आणि कळायचं पण नाही. त्यामुळे शहरात तुलनेने शांतता राहायची. त्यामुळे हे धोरण अतिशय बरोबरच होतं. पण ज्या क्षणी मोबाईल आले, स्मार्टफोन आले, तुम्ही जागेवर उभे राहून सगळ्या गोष्टी शूट करायला लागल्या, त्या क्षणी वृत्तपत्रांनी हे असं लिहिणं, म्हणजे त्यांनी असं लिहिलं काय आणि न लिहिलं काय, त्याचा परिणाम शून्य झाला ना. बरोबर. म्हणजे तुम्ही असं नाही लिहिलं समजा आणि वादग्रस्त वास्तूच म्हणत राहिलं, तरी आता प्रत्यक्ष तिथे जाऊन शूटिंग करणारे लोक आहेत, त्यामुळे ते काही लपून राहणार नाहीये तुमच्यापासून. त्यामुळे वृत्तपत्रांनी जो एक समाजाला दिलेला हा एक बेनिफिट होता, तो आपोआपच नष्ट झाला. म्हणजे त्याच्यात वृत्तपत्रांचा दोष नाहीये. समाजामध्ये जी तांत्रिक किंवा आपण म्हणूया की ही जी तंत्रज्ञानाची जी क्रांती झाली, त्याचा एक तो वाईट साईड इफेक्ट होता असं आपण म्हणू. आणि दुसऱ्या बाजूने काय झालं, समाजात सोशल मीडिया आला. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नंतर सोशल मीडिया आला. सोशल मीडिया आल्याने काय झालं की एक चांगलं झालं की आपण आपला देश लोकशाहीचा आहे असं म्हणतो, तर त्यांनी सगळ्यांना आवाज दिला सोशल मीडियाने, की ज्यांना असं वाटत होतं की पेपरमध्ये लेख छापून काय येणार माझा किंवा चॅनलवर मला कोण बोलवणार, त्याला स्वतःचं प्लॅटफॉर्म मिळालं की तो त्याचं व्यक्त होऊ शकतो. फक्त काय होतं, ही सगळी प्रोसेस व्हायला काही काळ जायला लागतो. म्हणजे आम्ही पण वृत्तपत्रात आज जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशी लगेच बायलाईननी बातमी आमची छापून आली असं झालं नाही ना. आम्हाला 6 महिने ट्रेनिंग दिलं तिथे, की असं असतं, आपल्याकडे असं करतात, आपल्याकडे हे करत नाही, ते करत नाही, असं रगडून घेतलं आम्हाला. एक प्रकारे पगार देऊन शिकवलं असं म्हणूया. आजच्या काळामध्ये ही प्रक्रिया बंद झाली दुर्दैवाने. वृत्तपत्रात जा, तुम्ही चॅनलमध्ये जा, दुसऱ्या दिवशीपासून तो कामाला लागतो, कारण आता सगळ्यांना घाई आहे. त्या माणसाला शिकवण्याची कोणाची तयारी नाही, तेवढी उसंत कोणाला नाही. ह्याचा तोटा असा झालेला आहे की तो माणूस काही तयार होण्याच्या आधीच, कुठली त्याची एक घडण होण्याच्या आधीच
तो एकदम फील्डवर जातो. हम्म. आणि मग अर्थातच अशा काय म्हणतात अपरिपक्व किंवा कुठली तयारी नसलेल्या, कुठलंही भान नसलेल्या व्यक्तीच्या हातनं ज्या काही चुका होतील त्या त्याच्या हातनं होणार. ही त्याचीही खरं म्हणजे चूक नसते. पण समाज म्हणून आपली ती कलेक्टिव्ह चूक आहे, की आपण सगळ्या गोष्टींची घाई करतोय आता. आपल्याला सगळ्यांना रिझल्ट हवेत, आपल्याला सगळ्यांना लगेच काहीतरी हवंय. हे ओव्हर द पिरियड होत आलेलं आहे आणि गेल्या 25 वर्षात हे खूप वेगाने झाले. हा बदलांचा वेग इतका वेगवान आहे, की आम्ही सुद्धा कधी-कधी त्याच्यात म्हणजे असं आपल्याला असं वाटतं, की आपण मागं पडतोय की काय? भोवंडून जातो आपण. असं वाटतं, की हे किती पुढे चाललंय हे सगळं. 5 वर्षांनी पूर्वी तंत्रज्ञान बदलायचं. ज्याला आपण मोबाईलला सुद्धा आपण 3G, 2G, 5G हो, पर्यंत हो, आलो. हो, 5-5 वर्षांनी आलो. हो. आता एआय आल्यामुळे तर सगळंच बदललंय. हे तर आता असं झालंय, की कालचं टेक्नॉलॉजी आज जुनी होती. त्यामुळे हे किती वेगाने आणखी वाढणार आहे, हे खरोखर म्हणजे आपल्याला माहिती नाही. म्हणजे भयावह सुद्धा असू शकतं हे चित्र आपल्यासाठी. पण ह्याला आता काय म्हणतात ना, ती गाडी सुटलेली आहे आता. हो. म्हणजे ती आपल्या हातात नाही आता ते थांबवणं. आपण एकच करू शकतो, की कंट्रोल कसा करू शकतो किंवा असं आपण म्हणूया, की समाज म्हणून ह्यातनं काही वाईट होणार नाही हे बघणं. हे आता माध्यमांचं किंवा समाजातल्या जाणकार लोकांचं किंवा समाजाचं हित चिंतणाऱ्या नेते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, वृत्तपत्रातले लोक असतील आणि समाज म्हणून इतर जे काही समाज शिक्षक ज्यांना आपण म्हणतो असे कार्यकर्ते असतील, ह्या लोकांची आता ती सामूहिक जबाबदारी आहे, की हे डॅमेज किती तुम्ही होऊ देणार. ती सामूहिक जबाबदारी आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो, की सामान्यांच्या मनातले प्रश्न विचारायचे आहेत मला, तर माध्यम जसं चौथा स्तंभ म्हणतो आपण, ही जबाबदारी असली पाहिजे. चॅनलला व्ह्यूअरशिप किंवा आम्ही सगळ्यात पहिली बातमी दाखवली, ती ब्रेकिंग न्यूज, ते आवाज, ते म्युझिक, या सगळ्यामध्ये तुम्ही एखाद्या माणसाच्या निधनाची बातमी सुद्धा चुकीची देता. बरोबर. म्हणजे आणि याच्यावरती वाच्यता सुद्धा होत नाही किंवा याच्यावरती बोललं सुद्धा जात नाही. म्हणजे अगदी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर धर्मेंद्र गेले. हो. तर किती त्या चॅनलमध्ये ती चढाओढ होती, की आम्ही सगळ्यात पहिले बातमी दाखवली, ती गेल्याची बातमी. आणि त्याच्यानंतर परत कुटुंब येऊन सांगते, की "अहो नाहीये तसं, जरा थांबा." बरोबर. म्हणजे तुम्ही प्रायव्हसी सुद्धा एखाद्या परिवाराची जपत नाही. तुम्हाला ही कसली घाई आहे? म्हणजे मला तेच म्हणायचंय, की तुम्ही आता जे म्हणालात, की ही सामूहिक जबाबदारी आणि माध्यम म्हणून असणारी जबाबदारी आहे. हे जबाबदारी घेणं, पण ही चढाओढ कशामुळे? काय काय त्याच्या पाठीमागचा म्हणजे एवढा राक्षसी विचार का केला जातो? परत मला 2 गोष्टी वाटतात प्रथमेश, की एकतर बिझनेस म्हणजे वृत्तपत्र म्हणण्यापेक्षा चॅनल्स. कारण का हे फरक मी का करतो? तर वृत्तपत्रांना बातमी द्यायला 24 तासांचा निदान अवधी असतो. त्याच्या आधी आम्ही आमची इच्छा असली तरी देऊ शकत नाही. म्हणजे समजा रात्री 1 वाजता निधन झालं, तर आम्ही अंक थांबवू आणि ती बातमी घालू. पण पहाटे 5 वाजता झालं तर आम्ही नाही देऊ शकत. आमचा अंक छापून झालेला असतो. आम्हाला दुसऱ्या दिवशीच द्यायला लागतं. चॅनलचं तसं नाहीये. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. त्यांना 5 वाजताच ती बातमी ब्रेक करायला लागते. कारण आपण म्हणतो ना 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या. भले त्या एरवी 24 तास चालत नसतील, पण जेव्हा काहीतरी घडतं त्यावेळेला त्यांचा एक माणूस तिथे येतो स्टुडिओत किंवा जो असतोच ड्युटीवर. मग त्याचं ते रेकॉर्ड करतात आणि मग ते पुढच्या बुलेटिनला सुरुवातीला ते चालवतात आणि मग पुढची जुनं बुलेटिन पुढे त्याला जोडून घेतलं जातं. अशी एक पद्धत आहे. मी वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेलं नाहीये, पण जी काय आपल्याला माहिती मिळते किंवा जी काही मला थोडीफार त्यातल्या कार्यशैलीची जी माहिती त्याच्यावरनं मी बोलतोय. कारण तो अधिकार माझा नाही. त्यांच्या एक्झॅक्ट काय तिथं चालतं ते. पण जे काही मी बघितलंय किंवा जे काही माझे तिथले मित्र-मैत्रिणी सांगतात त्याच्यावरनं मी हे सांगतोय. आणि तेही काम जबाबदारीचं आहे. असं काय आपल्याला म्हणता येत नाही, की ते खूप बेजबाबदार काम करतात. फक्त काय होतं, त्यांच्या चुका लपवायची त्यांना संधी मिळत नाही दुर्दैवाने. त्या चुका एक्सपोज होतात. कारण असं आहे ना, की पुढच्या क्षणाला मला ते सांगायचंय. मग त्यावेळेला ते काहीतरी चुकतं आणि असं नाही, की त्यांना त्याची शिक्षा होत नाही. तिथल्याही लोकांना त्याची शिक्षा मिळत असतील, मेमो मिळत असतील. अर्थात हे काही लोकांना सांगण्याच्या गोष्टी नाहीत. लोकांसमोर चूकच जाते आणि हल्ली असं आहे ना, की चुकीचं काहीतरी डिस्प्ले झालं, तर तुम्ही पटकन फोटो काढता त्याचा. आणि त्यांनी जरी पुढच्या क्षणाला ती सुधारली, तरी तुमच्याकडचा स्क्रीनशॉट डिजिटल जगामध्ये अनंत काळ राहतो. असं म्हणतात, की डिजिटल फुटप्रिंट ही कधीही नष्ट होत नाही, असं म्हणतात. बरोबर. की नेटफ्लिक्सवर एक फार सुंदर डॉक्युमेंटरी याच्याबद्दल आली होती, सोशल डिलेमा नावाची. तू कधी बघितलीस का मला माहिती नाही. बघितली नसशील तर जरूर बघ. आणि मी आपल्या प्रेक्षकांना पण सांगेन, की जर कोणी बघितली नसेल तर जरूर बघा. सोशल डिलेमा ही अतिशय अप्रतिम अशी वेब सिरीज डॉक्युमेंटरी आहे. ती या सगळ्या ह्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करते. त्यात त्यांनी एक वाक्य फार छान सांगितलेलं आहे, की
जेव्हा आपण ट्रॅफिक जॅम आहे असं म्हणतो ना रस्त्याने जाताना, तेव्हा तो म्हणतो यू आर नॉट इन द ट्रॅफिक जॅम बट यू आर द ट्रॅफिक. आपणच ट्रॅफिक असतो ना. बरोबर आपण जेव्हा आपली गाडी घेऊन त्या ट्रॅफिक मध्ये जातो तेव्हा आपण ट्रॅफिक असतो आणि बरोबर आपण म्हणतो केवढं ट्रॅफिक आहे केवढं. अरे तू पण एक ट्रॅफिक आहेस ना, हे तू लक्षात घेत नाहीयेस. तर तसं व्ह्युअर असतं जेव्हा तेव्हा तुम्ही समाज असता, त्याचा एक भाग असता. आणि तो जो बातमी सांगणार आहे तोही समाज असतो, तोही समाजाचा एक भाग असतो. तर तुम्ही एकमेकांची चूक काढणं ह्याच्यात काही गंमत नाही असं मला वाटतं हा. म्हणजे एक काढू शकता, त्याला चिडवू शकता, त्याला 2 शिव्या देऊ शकता, पण अल्टिमेट जबाबदारी तुमची काय आहे की तो किंवा त्याचं माध्यम ते कसं सुधरेल, त्याला कसं तुम्ही अधिक रिस्पॉन्सिबल होऊ द्याल. त्याचं उत्तर परत याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं की आम्हाला शिकवायला 6 महिने वेळ द्यायचे. आता हा वेळ कोणी देत नाही दुर्दैवाने. चॅनेलवरती किती प्रशिक्षण देतात काय हे मला माहिती नाही, किंवा त्यांच्या त्या बोलण्याची पण खिल्ली उडवली जाते. हे जे काही आहे, हा जो धबधबा आहे, ही जी गाडी उभी आहे, हे अशा पद्धतीने ते निवेदन करतात. खूप खिल्ली उडवली जाते कारण मराठीत आपण असं बोलत नाही. पण ते का असं बोलतात याचा जरा अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्यांच्याकडे माहिती कमी असते, पण ते त्यांना अशी ताणून बसवायची असते. हे समर्थन नाहीये त्याचं, पण मी कारण सांगतोय, कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर मग काय होतं, शब्द ऍड करत जायचे. मग हे ते जे असे शब्द ऍड केले की ती कदाचित त्यांची सेकंदाची लांबी वाढत असते. बरोबर आणि म्हणून ते तसं बोलायला शिकले असतील. सगळेच असं बोलत नाहीत, पण काही जणांना अगदी सवय लागल्यासारखी ते बोलतात. हे जे काही मी इथं उभा आहे, हे जे काही मागं धरण आहे, त्या धरणात हे जे काही पाणी आहे ते ह्या ज्या काही सांडव्यातनं चाललंय, असं ते सतत हे जे ह्याच्यावर इतकी विडंबना पण केली आम्ही फेसबुकवर इकडे तिकडे. पण ती टिंगल करण्यात काय मजा, म्हणजे ठीक आहे आपण टिंगल करू, पण त्या स्थितीमध्ये ते का आहेत हा पण आपण कधीतरी विचार करायला पाहिजे. तर ते कलेक्टिव्ह अपयश आहे सगळ्यांच असं माझं मत आहे. म्हणजे समाज म्हणून जर आपण कुठेतरी डाऊनग्रेड होत असू ना, तर त्याचं रिफ्लेक्शन हे प्रत्येक गोष्टीत सापडतं. जसं आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी खूप अवघड असायची बीएची परीक्षा. बीए झाला की खूप लोक आनंदाने नाचायचे, बीए ऑनर्स मिळाले का वगैरे असं म्हणायचे. आता का बरं तसं नाही म्हणत, कारण आपण सुलभीकरण केलं तसं. आपण ती परीक्षा तेवढी ठेवलेली नाही कठीण, जेवढी इंग्रजांच्या काळात होती आणि जेवढी कदाचित 60-70च्या दशकापर्यंत होती. आता बीए होणं फार सोपं झालंय, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टींची सुलभ उत्तर हवी समाज म्हणून. आपण समाज म्हणून ही सगळ्याची जबाबदारी घेतो का, या सगळ्या गोष्टींची? आपण आपल्या मुलांना कठोर शिकवतो का? आता आपण काय म्हणतो, हल्ली मुलांना पेपर फार अवघड जातात बाबा, सोपे काढा पेपर. म्हणजे इनडायरेक्टली अशी मागणी असते, म्हणजे असं म्हणत नाही कोणी, पण म्हणजे आपल्याला सुलभीकरण हवंय सगळ्या गोष्टींचं. असं हवंय का खरंच? बहुतांश समाजाला हे नकोय, पण काही आवाज असे येतात ना की त्यातनं असं वाटतं की हे सगळं चुकीच्या दिशेने चाललंय. मग काय होतं, आणि पूर्वापार हे चालत आलेलं आहे की जो विवेकाचा आवाज आहे, जो चांगल्या माणसांचा आवाज आहे, सभ्य माणसांचा आवाज आहे, हा नेहमी क्षीणच राहिलेला आहे समाजामध्ये पूर्वीपासून. आणि जो वाईट आहे, जो दहशतीचा आहे, जो फूट पाडणारा आहे, जो जबरदस्ती करणारा आहे, तो आवाज काय मोठा राहिलेला आहे. हा समाज म्हणून आपला दोष आहे. ह्याला काय म्हणतात, ह्याची दुरुस्ती आता कधी आणि कशी होणार हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. सगळा भाग हा प्राथमिक शिक्षणापासून भिडतो असं माझं मत आहे. तुम्ही जर प्राथमिक शिक्षण हे सर्वात दुय्यम ठेवलं तुमच्या समाजामध्ये तर असंच होणार आहे. नागरिकशास्त्र हा विषय जर आपल्याला 20 मार्काचा असेल किंवा आली तोही ऑप्शनला असेल, तर रस्त्यावर एखादा माणूस ट्रॅफिक सिग्नल तोडून जातो ह्याच्याबद्दल आपल्याला राग येऊन काही अर्थ नाहीये ना, कारण तुम्ही त्याला शिकवलेलंच नाहीये. मी एक फार मागे लेख लिहिला होता, आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत आहे की आपण तो कसा सिद्ध होतो आजच्या काळात, की आपण सगळे वेगवेगळ्या काळामध्ये जगतो आहोत, वेगळ्या मितींमध्ये जगतो आहोत, असं माझं एक निरीक्षण आहे. म्हणजे असं मी त्यात मांडलं होतं गंमत म्हणून. ते असं की ह्याच काळात आता आपल्यातले काही जण 18व्या शतकात जगतात, काही जण 20व्या शतकात जगतात, काही जण या क्षणात जगतात, तो काही जण 22व्या शतकात जगतात. ते दिसतं आपल्याला आजूबाजूला. तर आपण समजा एखादा माणूस सिग्नल तोडून निघाला तर आपण असं मानावं की अरे हा 18व्या शतकातला किंवा 15व्या शतकातला आहे, तेव्हा कुठे होते सिग्नल? त्या बिचाऱ्याला माहितीच नाही हा काय प्रकार आहे, काहीतरी 3 लाल उघडझाप करणारे दिवेत बाबा, त्याला माहितीच नाही ना 15व्या शतकात कुठे होते सिग्नल आपल्याकडे. म्हणून तो चाललाय सरळ, त्याच्या घोड्याच्या ऐवजी तो ऍक्टिव्हावर बसला, एवढंच काय तो फरक असं मानायचं. असे आपण वेगळ्या काळात जगतोय. आणि वेगळ्या काळात समोर आलेल्या माणसांना त्या कुठल्या तरी फिल्म मध्ये दाखवलंय. डार्क नावाची एक वेब सिरीज होती, जर्मन वेब सिरीज, त्याच्यात हे दाखवलंय 33 वर्षांच्या काळाने लोक एकमेकांना भेटतात म्हणजे ते दिसू शकत नाहीत एकमेकांना, त्यांच्यामध्ये काळाचा असा जाड काचेचा पडदा असतो. किंवा नोलनची ती टेनेट नावाची फिल्म आहे, टेनेट, ते असं वाचा सेमच होतं, त्याचा अर्थ तोच आहे. त्या फिल्म मध्ये पण ते काळाची गंमत आहे. 2 वेगळ्या काळातले लोक एकमेकांच्या समोर येतात पण ते एकमेकांशी बोलू शकत नाहीत. कसे बोलणार ना? आज 66 सालचा माणूस माझ्या समोर आला तर तो माझ्याशी बोलू शकणार नाही, असं आहे. बरोबर.
तसं आत्ताच्या काळात अशी दुभंग स्थिती आहे, असं त्या लेखामध्ये मी लिहिलं होतं. आणि दॅट प्रूव्ज आईन्स्टाईन्स थिअरी की काळ हा सापेक्ष आहे. तुम्ही इथं बसून बघताय म्हणून तुम्हाला तो वेगळा वाटतो, तुम्ही चंद्रावरनं बघितला तर तो वेगळा धावेल. तीच वस्तू वेगळ्या गतीने धावताना दिसते. अवकाशात तुम्ही कुठनं ती बघता याच्यावर त्या अवलंबून आहे. हा तो मूळ सिद्धांत आहे ना. तसं आत्ता आपल्या समाजात आपण कुठून ह्या सगळ्या गोष्टी बघतो. तुम्ही प्रिव्हिलेज्ड क्लासमधनं आलेला आहात, तुम्ही कदाचित थोड्याशा कमी लेस प्रिव्हिलेज क्लासमधनं आलेला आहात, तिथून त्या गोष्टी बघता. आणि माणसाचे जे बेसिक 6 जे आपण म्हणतो ना, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ते सर्व काळात सारखेच असतात. त्यामुळे तुम्ही असं नाही की बाबा थोडंफार शिक्षणाने किंवा ह्याने थोडासा त्याच्यावर पुटं चढतील, पण कधीतरी त्यातलं बेसिक इन्स्टिंक्ट जाग होतं माणसाला. त्यामुळे त्याला मत्सर वाटायला लागतो की अरे मला 15,000 रुपये पण मिळत नाहीत महिन्याला आणि हा माणूस 1.5 लाखाचे कमवतोय आणि 20 लाखाच्या गाडीतनं फिरतोय माझ्यासमोर. हे कुठेतरी त्याच्या मनात खदखदत असतं आणि मग तो तुम्हाला काहीतरी कट मारतो किंवा सिग्नल मोडून जातो किंवा मी नियम नाही पाळणार इथला, असं काहीतरी त्याच्यात बंड येतं मनात. हे कुठलंही समर्थन नाही, मी सांगतोय, फक्त निरीक्षण सांगतोय. हे त्याच्या वागण्यात समर्थन नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे नियम तोडला म्हणून. पण मी हे निरीक्षण सांगतोय की असं का होत असावं. तर ह्या सगळ्या वेगळ्या मितीमधले लोक आपण एकत्र जगतोय. समाज म्हणून हे आपण सतत ह्याचं भान ठेवलं पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतात, सगळ्यांना एकाच पातळीवर गृहीत धरतात. असं नाहीये ना. तुमच्यापेक्षा लेस प्रिव्हिलेज लोक आहेत ना, त्यांच्याविषयी तुमच्या मनात करुणा भाव असला पाहिजे. तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे, माया, आपुलकी वाटली पाहिजे. पूर्वी पहा असं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सगळे शिकायचे गावांकडे, तर त्यात गावातल्या सरपंचाचाही मुलगा शिकायचा, डॉक्टरचाही मुलगा शिकायचा, कारण दुसरी शाळाच नसायची ना, एकच शाळा असायची. तर एका अर्थाने काय व्हायचं, एका समान पातळीवर सगळ्यांना आणून ठेवायची ती शाळा. मग तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, तुम्हाला एकच ड्रेस, एकच टोपी, ती गांधी टोपी घालायची किंवा चप्पल घालायची किंवा बूट घालायचं, जे काय असेल ते एकच. हे सामाजिक समरसता एक प्रकारे तिथे निर्माण व्हायची. आणि तो डॉक्टर मुलगा किती पुढे जाऊन डॉक्टर झाला तरी त्या कदाचित सुतार काम करणाऱ्या किंवा गवंडी काम करणाऱ्या आपल्या मित्राच्या विषयी त्याला आपुलकी राहायची आणि यालाही त्याच्याविषयी राहायची. आज समाजात अशी परिस्थिती आहे का हो? एका क्लासला असं वाटतं की आम्ही फक्त इंटरनॅशनल स्कूलमध्येच जाणार, तिथे 5 लाख फी असो नाही तर 10 लाख असो, तिथेच आमच्या मुलाला घालायला जाणार. आई वडील चौकशी करतात, त्या शाळेत झोपडपट्टीतली मुलं येतात का हो, मग आम्हाला नको ती शाळा. हे खरं आहे की नाही? हे आजचं वास्तव आहे, सामाजिक वास्तव. तर हा जर दुभंग समाजात असेल तर याचं प्रतिनिधित्व माध्यमात किंवा इतर कुठल्याही गोष्टीत नाही का पडणार? बरोबर. एवढंच माझं म्हणणं. बोली आता जाताना एक शेवटचा प्रश्न की जो तुमच्या पुस्तकांच्या रिलेटेड आहे, म्हणजे बेसिकली तुमची आतापर्यंत किती 6-7 पुस्तकं झाली? 7 स्वतःची आणि 2 सहलेखनाची. 2 सहलेखनाची पुस्तकं झाली. मला विचारायचं आहे की तुम्ही आता मगाशी जे बोलीभाषेचं म्हणत होतात, तर त्याच्यातल्या तुमच्या सहलेखनामध्ये तुम्ही जे एक पुस्तक लिहिलं ते मला फार महत्वाचा विषय वाटतो, जे आता आहे ते म्हणजे मराठी भाषे लिहूया बिनचूक मराठी. लिहूया बिनचूक मराठी हे जे पुस्तक आहे मला फार महत्वाचं वाटतं. पत्रकारिता हा विषय आहे म्हणून बाकीची पुस्तकं तुमची कथासंग्रह आहेत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वाटते मला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जसं तुम्ही मगाशी बोली भाषा की हे इथे आहे ते तिथे आहे, हे आपण काय असं मराठीमध्ये बोलत, बरोबर, पण ते बोललं जात आहे. तसंच लिखाणामध्ये सुद्धा काही गोष्टी आपली मातृभाषा असून पण आपण प्रमाण भाषा लिहित नाही, बरोबर, पण प्रमाण भाषा बोलत नाही. तर प्रमाण भाषेविषयी सुद्धा वेगळा वाद आहे, तो आपण नंतर चर्चा करू त्याच्यावरती. पण काही जणांना मराठी भाषा प्रमाण भाषा वरती सुद्धा वेगळी मतं आहेत, तो वेगळाच चर्चेचा भाग आहे. पण सगळ्यात महत्वाचं, लिहूया बिनचूक मराठी, तर बिनचूक हा शब्द फार महत्वाचा वाटतो मला. तर त्या पुस्तकाची जन्मकथा काय आहे आणि त्या म्हणजे मराठी भाषेवरती प्रत्येक जणच प्रेम करतो, पण मराठी भाषेविषयी वेगळं एक राजकारण सुद्धा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. पण त्या सगळ्यामध्ये बिनचूक मराठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर तो तुम्हाला का मांडावा असं वाटलं? बरोबर. आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. मराठी अभिजात झाली म्हणजे काय? अभिजात म्हणजे काय, तर माझ्या मते एक तांत्रिक बाब आहे ती. अभिजात भाषा असा एक वर्गवारी केंद्र सरकारने केलेली आहे की त्याच्यामध्ये काही निकष आहेत की ती भाषा किती जुनी आहे, त्या भाषेची लिपी ओरिजिनल आहे की नाही, किंवा असे काही निकष आहेत. आता एक्झॅक्ट मला ते माहिती नाही, पण
सदानंद मोरे किंवा आपल्याकडे जे अनेक ज्येष्ठ लोकांनी त्याच्याविषयी लिखाण केलेलं आहे आणि त्यातनं ते वाचले की आपल्याला कळेल की ते निकष काय आहेत. आणि त्यासाठी पाठपुरावा केला. रंगनाथ पठारे कमिटी होती आणि या सगळ्यांनी मग त्यातनं ते आपल्या भाषेला तो दर्जा मिळाला, कारण आपण ते निकष पूर्ण केले. हा झाला तांत्रिक भाग. ह्यातनं फायदा काय होईल तर मराठी भाषेला काही कदाचित भाषेच्या संवर्धनासाठी, भाषेच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी काही निधी मिळतो केंद्राकडनं. आणि त्यातनं आपण मराठी भाषेचं विद्यापीठ विदर्भात अमरावतीजवळ रिद्धपूर जे आहे तिथे स्थापन केलेलं आहे. तर पहिलं जे चक्रधरांपासून, महानुभावांपासून ती मराठी भाषा, तर तिथे ते केलं. खरं तर आळंदी आणि देहू याच्या मधोमध मराठीचं विद्यापीठ असायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. बरोबर. पण रिद्धपूर सुद्धा मोठंच आहे, त्यात काही वाद नाही. पण दुसरं एक केंद्र तिथं करायला हरकत नाही, उपकेंद्र. कारण आळंदी आणि देहूपेक्षा मराठी भाषेचं विद्यापीठ कुठं असू शकणार. तर तो एक भाग झाला. ह्या पुस्तकाकडे येतो. पुस्तकाचा विषय आम्हाला फेसबुकवर सुचला. फेसबुकवर मी असे काही शब्दांचं लिखाण करत होतो की मराठीत हे शब्द असे लिहावेत, तसे लिहावेत. आणि त्यावेळी फेसबुकवर अशा पद्धतीची चर्चा चालायची. मी पेपरमध्ये काम करत असल्यामुळे माझी सुरुवात प्रूफ रिडिंग पासून झालेली असल्यामुळे मला थोडी त्या विषयाची जाणकारी होती. तर मग त्यातनं मी काही शब्द लिहिले, काही वाळंब्यांच्या पुस्तकातनंच घेऊन लिहिले की ते आपण काय व्याकरण तज्ज्ञ नाही, पण माहिती होतं आम्हाला की असं लिहितात, तसं लिहितात. मी जसं म्हटलं तसं आम्हाला रानडी जेव्हा शिकवायचे तेव्हा आम्ही त्यांना कधी क्रॉस क्वेश्चन केलं नाही की हे का लिहितात, ते का लिहितात. पण काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे एवढं आम्हाला माहित होतं. मग पुस्तकात व्याकरणाच्या त्याची कारणमीमांसा समजते आपल्याला. आता ती खूप क्लिष्ट गोष्टी आहेत काही येतात. मराठी व्याकरण हा काही सोपा विषय नाहीये आणि त्यात बरेच गोंधळ पण आहेत, हेही मी सांगतो अगदी मोकळेपणाने. त्यातला सगळ्यात मोठा गोंधळ आपण असा केलेला आहे, आपण म्हणजे व्याकरणकर्त्यांनी किंवा ज्यांनी नियम ते केले ते, की तत्सम आणि तद्भव ह्या जो प्रकार आहे, म्हणजे थोडक्यात काय, तत्सम म्हणजे संस्कृतमधनं आलेले शब्द जसेच्या तसे, आणि तद्भव म्हणजे इतर कुठल्याही भाषेतनं तयार झालेले शब्द, मराठीतले शब्द थोडक्यात. अगदी आपल्या प्राकृत म्हणजे जुन्या मराठी बोलीतनं आलेले सुद्धा शब्द त्याच्यातच येतात. तर त्याच्यात त्यांनी असा नियम केलाय की तत्सम शब्दांना संस्कृतचे नियम लागू होतील. ओके. आणि तद्भवला आपले नियम लागू होतील, मराठीचे जे नंतर केले गेले. तर हा नियम खूप क्लिष्ट आहे. हा समजत नाही लोकांना, कारण मुळात तत्सम शब्द कोणते हेच आपल्याला माहित नसेल. बरोबर. तर त्याला मी कुठले नियम लावू आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या शब्दांना कुठले नियम लावू हे मला कसं कळणार. तर इथं बेसिक गोंधळ आहे. हा म्हणजे या पूर्वीच्या व्याकरणकर्त्यांनी असं का केलं हे मला माहिती नाही, पण केलं ते खूप गोंधळ निर्माण करणार आहे. त्यामुळे मराठी भाषा लोकांना लिहायला क्लिष्ट वाटते. तो दूर करायला हवा. आता ते हा पण निर्णय कुठेतरी असा, जे असं 62 साली यशवंतराव चव्हाणांनी ती मराठी भाषेसाठी व्याकरणाचे नवे नियम करून घेतले आणि त्यातनं आपण काही गोष्टी दुरुस्त केल्या. उदाहरणार्थ अनुच्चारित अनुस्वार काढून टाकणे, केले, गेले ह्याच्यावर लेवर अनुस्वार लिहायचे. आता हे विशिष्ट लोकांची बोली येते, त्याच्यातनं आलेले अनुस्वार येते, तर ते आपण काढून टाकली. कारण असे काही सगळे महाराष्ट्रातले लोक उच्चार करत नाहीत, केले, गेले असं नाही म्हणत, तर ते काढलं आपण. तर मग तसे नियम सुधारायला हवेत ना आणखीन. आता तर तत्सम आणि तद्भवचं काय करायचं, मोठा गोंधळाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ज्यांना ते शब्द माहिती आहेत तेच लोक त्याला तो योग्य तो नियम लावून ते अचूक लिहू शकतात. म्हणजे आता असं की आणि त्यात परत प्रत्येकाला अपवाद येतं, हे आणखीन एक म्हणजे हा नियम आहे बरं का, पण हा शब्द याला अपवाद आहे. आता असं का केलं आणि तो अपवाद मला माहिती नसेल तर काय करायचं. आता मी खूप उदाहरण देऊ शकेन पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण एवढंच सांगतो की हा गोंधळ आहे. त्यामुळे मराठी व्याकरण हे लोकांना क्लिष्ट वाटतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे काय करायचं, आम्ही काय सोपं गोष्ट केली की तुम्ही व्याकरणाच्या भानगडीत पडू नका. म्हणजे ते कोणीच पडत नाही, म्हणजे ते अभ्यासाचा विषय, तो मोजकीच लोक ते करतील. मग आम्ही तुम्हाला एक गाईड सारखं पुस्तक देतो की जे फक्त फॉलो करा, यातून तुम्हाला एवढं कळेल की बिनचूक कसं लिहायचं, बस. म्हणजे चुकीचं लिहिलं जाणार नाही. हे आता ह्याच्यामध्ये प्रमाण आणि बोलीचा काही विषयच नाही, कारण हा संपूर्णपणे लेखनाशी संबंधित, आणि प्रमाण लेखनाशी संबंधित जिथं गोष्टी येतात त्यांच्यासाठीच आम्ही हे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वृत्तपत्र किंवा जे पुस्तकं छापतात मोठमोठे प्रकाशन संस्था आपल्याकडे, जे छापून थोडक्यात छापील जिथं जिथं आहे. आणि आता छापील म्हणजे काय, तर आपण फेसबुकवर एखादी पोस्ट लिहिली तरी सुद्धा ती एका अर्थाने छापीलच असते, कारण तुम्ही ते लिहिता ना, किंवा तुम्ही स्वतःच्या ब्लॉगवर काही मजकूर लिहिता, तो पुढे जाऊन छापीलच म्हणायला पाहिजे त्याला, कारण जरी तो डिजिटल असला तरी, टेक्निकली डिजिटल, पण आपण त्याला छापील म्हणतो. म्हणजे त्या लिहिणाऱ्याच्या मनात असतं की मी लिहितोय काहीतरी. जेव्हा तुम्ही लिहिता, काहीतरी एक्सप्रेस करता, तर माझ्या लेखी ते पेपरमध्ये छापलं काय आणि तुमच्या ब्लॉगवर राहिलं काय, माझ्यासाठी ते छापीलच आहे. बरोबर. तर छापील शब्द तशा अर्थाने आता व्यापक घ्यायला पाहिजे. बरोबर. तर जिथं जिथं छापील असेल किंवा जिथं जिथं तुम्हाला लोकांना प्रमाण भाषेत काहीतरी कन्व्हे करायचंय, सांगायचंय, तिथे हे वापरा.
एवढंच आमचं म्हणणं आहे. हम्म. त्यासाठी केलेले अतिशय सोपं सुलभ गाईड आहे. आणि ते गाईड म्हणजे काय, तर आम्ही 34 पुस्तकांचा रेफरन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये. हां, तर नेहाचं नाव याच्यात मला आवर्जून सांगायला पाहिजे. नेहा लिमये, जी माझी सहलेखिका आहे. तर ती पण फेसबुकवर अशाच पद्धतीचं लिहित होती आणि मग आमची ओळख झाली. आधी आम्ही काही ओळखत नव्हतो. मग फेसबुक फ्रेंड झालो. मग आम्ही प्रत्यक्ष भेटलो. मग कळलं की आपल्याला ह्या विषयात खूप रुची आहे. तर आपण मग असं ठरलं की आपण एकत्र काहीतरी करूया. पण याच्यातही खूप दिवस गेले. आमची ही भेट 19 साली झाली होती, कोविडच्या आधी. मग कोविड आला, त्याची 2-3 वर्ष गेली. पण आम्ही लिहित होतो आणि बोलत होतो की आपण असं करूया, तसं करूया. मग आमचा मित्र सुश्रुत कुलकर्णी भेटला आम्हाला, ज्यांनी ते पुस्तक काढायची तयारी दाखवली. आणि तिघांचंही एकमत होतं की हे पुस्तक आपण मराठी भाषेसाठी आपलं काहीतरी देणं लागतंय, या भावनेतनं करूया. आणि म्हणून ते पुस्तक खूप स्वस्त किमतीत ठेवूया, हे पण आमचं हे होतं. म्हणजे खर्च बिर्च आपण हवं तर पैसे घालू त्यात, पण ते 100 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकता कामा नये. सगळ्यांना अफोर्ड आणि ते जास्तीत जास्त लोकांनी घ्यावं. हे आमचं फार म्हणजे नेहाचं आणि माझं हे आम्ही ह्याच्यावर खूप भर दिला होता. आणि सुश्रुतलाही त्या अर्थाचं मान्य होतं. प्रकाशक म्हणून त्यांनी पण ती रिस्क घेतली की मी कमी ह्याच्यात देईन ते पुस्तक, असं म्हणजे नफा तोटा हा विचार सुद्धा आम्ही त्यात केला नाही. इनफॅक्ट जे काही आपल्याला जर पैसे मिळाले तर त्याच्यातच घालायचे पुढच्या आवृत्तीत, असं आम्ही ठरवलं. आम्ही त्यासाठी स्पॉन्सरशिप शोधलं. मराठी पुस्तकाला स्पॉन्सरशिप हा म्हणजे कल्पना तुम्हाला कदाचित गमतीशीर वाटेल, पण आम्ही शोधल्या. कारण आमचा कॉज खूप म्हणजे नेक होता आणि लोकांना ते पटलं. ज्यांना पटलं त्यांनी आम्हाला दिले पैसे स्पॉन्सरशिप. तेही त्या पुस्तकात उल्लेख आहेत. तर त्यांना आम्ही हे केलं. 34 पुस्तकांचे रेफरन्स घेतले आणि ते पुस्तक तयार केलं. पुस्तक खूप जड नाहीये आणि छोटंच आहे. 100 120 शब्द पानांचंच आहे आणि ते आम्ही 100 रुपयाला द्यायचं असं पहिल्यापासून ठरवलं होतं. तर त्याप्रमाणे ते केलं आणि ते प्रकाशनाच्या दिवशीच त्याची पहिली आवृत्ती संपली. तर ते आम्हाला खूप एनकरेजिंग वाटलं की याचा अर्थ लोकांना हे हवंय आणि ह्याची गरज आहे समाजात. आणि खूप लोकांचे आम्हाला फीडबॅक आले, फोन आले की आम्हाला आणखी हे पुस्तक. आणि काय झालं, किंमत कमी ठेवल्यामुळं एकापेक्षा जास्त प्रती घेतल्या गेल्या. आता आपण सहज घ्यायला गेलो तर 200, 250, 300 रुपयाला एक पुस्तक असतं. मग लोकांनी काय केलं, 3 पुस्तकं घेतली 300 रुपयाची, 5 पुस्तकं घेतली 500 रुपयाची. मग आम्ही स्कीम केल्या की 500 रुपयाला तुम्ही घेतलं तर 400 रुपयाला मिळतील 5 वगैरे वगैरे. ते प्रकाशकांनी केलं आणि मग त्यामुळे ते पुस्तक खूप फास्ट खपलं गेलं. म्हणजे त्याच्या 12 आवृत्त्या निघाल्या आतापर्यंत. 12 आवृत्त्या निघाल्या 2-3 वर्षात. 23 साली ते आम्ही आणलं आणि मोरे सरच आले होते त्याला आणि मृणाल कुलकर्णी, त्यांच्या हस्ते आम्ही प्रकाशन केलं आणि मग आणखीन 1-2 प्रकाशनं पण केली. पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आमची इच्छा आहे की ते शाळांमध्ये जावं. सरकारने ते खरं तर घ्यावं, अडॉप्ट करावं, दत्तक घ्यावं त्या पुस्तकाला. आणि मराठी जिथे जिथे शाळा आहेत, महापालिकांच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यांना ते द्यावं. मी स्वतः प्रयत्न केले. आमचे जे काही मित्रमैत्रिणी जे सामाजिक काम करतात, अनुजा देवधर आहेत, त्यांनी त्या कोकणातल्या शाळांमध्ये ते पुस्तकं दिली 50 असं. म्हणजे मी त्यांना ते प्रती दिल्या की वाढदिवसानिमित्त हे काम तुम्ही करा. तर त्यांनी ते केलं. असं खूप लोकांनी ते पोहोचवलं पुस्तक. त्याचा फायदा एकच झाला आणि आत्तापर्यंत या घडीपर्यंत कोणाचंही त्याच्याविषयी प्रतिकूल आम्हाला हे आलेलं नाहीये, रिॲक्शन आलेलं नाही. उलट मराठी व्याकरणातला सर्वोच्च शब्द मानल्या जाणाऱ्या यास्मिन शेख मॅडम, त्यांना आम्ही ते पुस्तक दिलं आणि त्यांनी ते खूप बारकाईने वाचलं. त्या आता 100 वर्षाच्या झाल्या, 101 वर्षाच्या, त्या 58 वर्षाच्याच होत्या तेव्हा त्यांनी ते पुस्तक बारकाईने वाचलं आणि त्यांनी ते अप्रूव्ह केलं पुस्तक. म्हणजे आमच्या पुस्तकाला आता ह्याच्यापेक्षा दुसरं अधिक काही म्हणजे कोणाच्या अप्रुव्हलची गरज नाही. साक्षात यास्मिन शेख मॅडमनी ते ओके आहे, छान आहे लिहिले तुम्ही, असं म्हणाले. आणि त्यामुळे मग आम्ही एकदम रिलॅक्स झालो की आता ह्यांनी ओके केलं, यातनं एकही यातला शब्द खटकलेला नाही किंवा हे काहीतरी चुकीचं तुम्ही लिहिलं असं त्या म्हणालेलं नाही. आणि आम्ही त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे, तर ती जरूर वाचा. आम्ही हे लिहिलेलं आहे की त्यात बोलीविषयी कुठे अनादर नाही. मराठीतल्या बोलीविषयी कौतुकच आहे, आदरच आहे, असलाच पाहिजे. हे फक्त प्रमाण भाषेतल्या लेखनाचं आहे. तुम्ही मला सांगा, हिंदीमध्ये असं लिहिताना चुकतात का हो लोक? नाही चुकत. ते नुक्ते बिकते बरोबर देतात की नाही सगळीकडे. जिंदगी तिथं नुक्ता देतात, नाही का नाही? ते चुकतात का लिहायला? नाही. बंगाली लोक चुकतात का? इंग्लिशमध्ये तर एक स्पेलिंगची चूक आपल्याला चालत नाही, लाज वाटते आपल्याला. कन्नड किंवा दाक्षिणात्य भाषांविषयी मी फीडबॅक घेतला. मला त्या भाषा वाचता येत नाहीत, पण त्या तिकडच्या भाषिक लोकांशी मी बोललो तर असं कळलं की ते एक सुद्धा चूक खपवून घेत नाहीत त्यांच्या भाषेत. मग मराठीविषयी आपण काच खपवून घेतो? एवढंच आमचं म्हणणं आहे. तर हे खपवून घेता कामा नये. आपण लिहिलं पाहिजे, व्यवस्थित लिहिलं पाहिजे, बिनचूक लिहिलं पाहिजे आणि तरच आपल्या भाषेत हा शब्द असा लिहिला जातो हे पुढच्या पिढीला कळेल. आणि ही आपली ज्ञानेश्वर माऊलींची, तुकारामांची भाषा ही पुढच्या पिढीपर्यंत नीट जाईल. ती व्यवस्थित पोहोचणं, नीट पोहोचणं एवढीच आमची अपेक्षा आहे. तेवढ्यासाठी आम्ही अगदी छोटंसं, ज्याला खारीचा वाटा म्हणतात, तेवढं काम केलंय. आणि जे पुस्तक आम्ही सर्व व्याकरणकर्त्यांना मराठीचं अर्पण केले, कारण हे काम त्यांनी करून ठेवलंय. म्हणून आम्ही हे फक्त काय पोस्टमनचं काम करू शकलो त्याच्याबरोबर. पत्रकारितेच्या महासागरामध्ये ज्या वेळेला
असे काही पत्रकार काम करत असतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने भाषा, त्याच्यानंतर आजूबाजूला चाललेल्या सगळ्या घटना, याचं अचूक विश्लेषण आपल्यापर्यंत पोचतं असं माझं नेहमी म्हणणं असतं. श्रीपाद ब्रह्मे यांनी आज आपल्याला फक्त प्रिंट माध्यमाविषयीच नाही, पण इलेक्ट्रॉनिक माध्यमाविषयी सुद्धा फार महत्वाची त्यांची काय अडचणी असू शकतात किंवा काय गोष्टी ते पण लोक फेस करत असतात, हे आपल्याला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारितेचा त्यांची सुरुवात जी झालेली आहे ती आतापर्यंतचा प्रवास आपण या भागामध्ये उलगडला. आणि ह्या सगळ्यामध्ये बिनचूक मराठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि येणाऱ्या पिढ्या असा शब्द लिहिला जातो. मला असं वाटतं बिनचूक मराठी हे याच्यानंतर म्हणजे ह्या भागानंतर सुद्धा अनेक जण ही पुस्तकं घेतील आणि वाचतील. आणि ती कुठे मिळतील, काय मिळतील ते मी या भागामध्ये नमूद करतो. आणि आज ब्रह्मे सरांनी आपल्याला वेळ दिला आणि त्यांनी आपल्या सोबत ह्या सगळ्यावरती चर्चा केली, सखोल चर्चा झाली. त्याविषयी मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. जाण्याच्या आधी एकच फक्त सांगतो, म्हणजे मी तर आभार मानतोच पुन्हा. पण आपण मगाशी जे बोललो त्याविषयी आपण एक वेगळा पॉडकास्ट करू, पत्रकारितेत भेटलेली मोठी माणसं हे आपलं राहिलेलं आहे. म्हणजे मी सांगू शकतो की मी भीमसेन जोशींना भेटलेलो आहे, मी लता मंगेशकरांना भेटलेलो आहे. थोडक्यात सांगायचं तर आता ज्यांच्या आता फक्त दंतकथा उरल्यात दुर्दैवाने असं म्हणूया, कारण ही लोक आता आपल्यात नाहीयेत, पण ह्यांच्याशी प्रत्यक्ष भेटल्यानंतर किंवा काही तासांचा, काही क्षणांचा, काही भेटींचा अनुभव तुम्हाला काय देऊन जातो, हा खरंच एका पॉडकास्टचा विषय. आणि ह्याच्यात मी हा एक निमित्त मात्र आहे. मी म्हणजे हा कुणी असेल, कुणी पत्रकार असेल, त्यामुळे मी सांगतो याचा अर्थ मी माझं कौतुक नाहीये, पण एक माझ्या पिढीने किंवा माझ्या बरोबरच्या पत्रकारांनी जे काही अनुभवलं असेल, आणि माझ्यापेक्षा अधिक मोठमोठ्या सेलिब्रिटींना भेटलेलेही मोठमोठे पत्रकार आहेत, पण माझं पण त्यातलं एक छोटंसं सांगणं आहे ते हे आहे की ह्यांना भेटल्याने आपल्याला काय मिळतं. उदाहरणार्थ पु ल देशपांडे, माझ्याकडे त्यांची माझी भेट नसली झाली तरी त्यांची 4 पत्र माझ्याकडे आहेत, शांताबाईंची पत्र आहेत, वसंत कानेटकरांचं पत्र आहे. तर थोडक्यात मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी बोलण्यासाठी आपण परत एकदा भेटलं पाहिजे. नक्की नक्की नक्की. आणि ही ग्वाही आणि हा शब्द मी तुम्हाला या भागाच्या निमित्ताने मी हे आमंत्रण लावून घेतलंय. नक्की नक्की, अगदी अगदी, प्रश्नच नाही. आणि तर त्याही भागामध्ये आपण परत भेटूया आणि असंच गप्पा मारत राहूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलत राहूया. धन्यवाद.